मंडळी. एकमेकांची चेष्टा मस्करी करत विनोदी मानापमान नावाचं नाटक आता इथे पुन्हा रंगणार आहे. कारण आता इथे सुरू होतीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. मंडळी, सगळीकडे नवरात्रोत्सवाची धमाल सुरू आहे. याच उत्सवाच्या वर्गणीसाठीची धमाल आता आपल्याला दाखवणार आहेत हास्य जत्रेतले अवली कलाकार. चला तर बघूया हास्याचा हा रास गरबा. ये भाई ये पामे चल भाई लय काम आहे. थोडे काय ये पामे ये रमेश हे भाई सगळं घेतलंय ना पावती पुस्तक वगैरे. भाई सोंडे काकांकडे चाललोय. वर्गणी एवढं बोललं तरी नाक मुरट टकते. अरे खुला येतो त्याच्याकडे लक्ष नका देऊ. मला एवढंच माहिती आहे, बघावं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आणि पाकिटात दुष्काळच पडलेला असतो. बरोबर आहे. पण मला एक कळलंय, सोंडे काकीनी वर्गणी दिली ना की त्याचं काय नाही चालणार. चांगली आयडिया रमेश. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली लबाडी जर त्याला कळली तर बिना आरतीचा कापूर जाळेल आपला. याला सांग आलं वाडापणा करेल तिकडे. झालं तुमचं झालं. चला चले ये बने ते खाली कर. सावकाश. कोणाचं घर आहे माहिती आहे ना. दर हा वहिनीच्या घराला तर आमच्याकडे द्या. ए, 1000 तरी आले पाहिजे ना. 1000. हा थांब रे. पम्या, प्रिया झालं हे भेटले. आता केसावरनं हात फिरवतील, लाजतील. लागली जोरात ना. आता ती लाजेल आणि प्रश्न विचारेल, तू का आलास. तो म्हणेल तुला बघायला आलो. मग ती लाजेल आणि दरवाजा ढकलेल, ह्याचं बोट चिमटेल. काय झालं ए काय झालं. अरे त्याचं अख्खं आयुष्य दरवाजात गेलंय. बोटाचं काय. कसं बोलताय बिचारा, खूप लागलं सॉरी. काकी लागलं तर लागू दे. देवीसाठी माझं रक्त सांडलं तर माझं नाव इतिहासात कोरलं जाईल ना. तुझं बोट दरवाजात चिमटलंय, मोहिमेत तुटलेलं नाहीये. इतिहासात त्याने नोंद घ्यायला. हा सावकाश. इकडे मागे काय सकाळी सकाळी काय. ही पारोशी तोंड आणि हा चिपळूणचा चाकरमानी घेऊन काय करता इथे. अच्छा, पावती पुस्तक पैसे मागायला आलाय. काका पैसे काय बोलताय. वर्गणी म्हणा. वर्गणी कसं उदात्त हेतू वाटतं. पैसे हे शुल्लक वाटतं. पैसे वर्गणी, पैसे वर्गणी, पैसे. थांब रे लाचारा थांब देतो. काका देतात. काका देतात. हे घे. हा काका फक्त 11 रुपये. हो तुमच्या सारख्या उपट सुंभांना फक्त 11 रुपये. आपण काका 11 रुपये फक्त वर्गणी. काय काका. हो काका, उपटसुंभ का उपटसुंभ. मंडळाच्या कार्यकर्ता कोण समजता हो तुम्ही. आम्ही पहाटे कामाला जातो, कामावरून आलो की आम्ही घरात येत नाही, आम्ही मंडपात येतो. आम्ही जागरण करून पूर्ण डेकोरेशन करतो. कोण समजता तुम्ही आम्हाला. मोरिया सिनेमातला डायलॉग जसाच्या तसा पाठ करून मला ऐकवतोय. यांचा प्रॉब्लेम काय झालाय माहितीये, यांच्या घरात जाऊन ना टीव्ही फोडले पाहिजेत. OTT आलंय ना, सतत सिनेमे बघतात, पाठ करतात. सिनेमागृहात जाऊन सिनेमा बघायला सांगितलं की यांच्या खिशाला कात्री लागते. तुम्हाला म्हणून सांगतो, सिनेमागृहात जाऊन हो पहा. काका सोशल नका मारू. वर्गणी द्या ना. सोशल काय सांगताय. नाहीतर काय. वर्गणी द्या ना. कोर्टाची मजा घेत आहेत. वर्गणी दिलेली आहे, 11 रुपये दिलेले आहेत. 11च रुपये मिळतील. ज्या दर्जाचा तुमचा कार्यक्रम असतो त्या दर्जासाठी 11 रुपये सुद्धा खूप झाले. काका एवढा फालतू कार्यक्रम करतो आम्ही. हो हो तुम्ही तद्दन भंपक आणि फालतू कार्यक्रम करता. तुम्हाला म्हणून सांगतो, गेल्या वर्षी तुम्ही कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणा म्हणून कोणाला आणलं होतं. हेमंत पाटील. काय क्रेज आहे त्या माणसाची. दांडियाच्या कार्यक्रमासाठी हेमंत पाटील प्रमुख पाहुणा. किमान लवचिकता लक्षात घ्या. दांडिया आणि हेमंत पाटील दोघही कडक. दांडिया संपेपर्यंत लक्षात येईना कोण कोणाला लागतंय. अर्धा वेळ त्या माणसाचा
डिंका टिक्कान टिक्करा टिक्का टिक्कान टिक्करा टिक्का डिंका टिक्कान टिक्करा काय पिळायला हवं? दांड्या पिळायला हवेत की नाही? फिरवायला हवेत की नाही? मिशा पिळतो तो माणूस. हे असले भंपक पाहुणे आणता तुम्ही, ते चालणार नाही. हे असलं काहीतरी तुम्ही करता, त्यामुळे फक्त 11 रुपयेच मिळतील तुम्हाला. काका काकींचा विचार करा. काय विचार करू? तुम्हाला माहित नाही काका तुम्हाला माहित नाही सांग, सांग, सांग. हे सांगावं लागेल. काका काकींना आम्ही ब्युटी क्वीन करणार आहोत. आमचं ठरलंय. हा मला हा तुम्हाला तिला पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट या वर्षी पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट होणार आहोत. होणार नाही. जिंकल्या काकी, तुम्ही जिंकलात. सांगतो तुम्ही जिंकलात. पण मला जमेल, मला जमेल. जमेल. काकी तुम्ही आता चाललात ना, तुमच्या चालीमध्ये रॅम्प वॉक आहे. आई शपथ काकी. काकी एकदा चाला. काका मागे एकदा गेले. चाला ना, काकी. अहो, काकी चाला ना. चालते. चाला ये 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 बघा बघा काका वा बघितलं काका, काय हवंय अजून? एवढं टॅलेंट आहे काकींमध्ये. काकी तुम्हीच जिंकणार. गेली 35 वर्ष ज्या बाईच्या पायाचं एकमत होत नाहीये, तिला तुम्ही टॅलेंट म्हणता. एक पाय म्हणतो इकडे जाऊया, दुसरा म्हणतो इकडे जाऊया. हा, आता जेव्हा जोरात तिकडे चालत गेली ना, तेव्हा अख्खा बुलडोजर अनधिकृत वस्तीवर चालला की काय असं वाटतं. जे आहे ते आहे. गप्पा बसा. खूप होत आहे. खूप नाही, बरोबर आहे. हे तुम्हाला 11 रुपये दिलेले आहेत, तेवढेच मिळणार आहेत. हे काही सांगू नका. तू इकडे ये, तू इकडे ये, तू इकडे ये, तू इकडे ये. हरकत नाही. हे बघ, लक्षात घे, ती मुलं तुला फसवतायत. जास्तीचे पैसे मागतील तुझ्याकडून आणि तुला सांगतील तू विजेती आहेस. हा इतर बायकांवर अन्याय नाहीये का? मला सांग. ही cheating नाहीये की नाही? काय? चोरा म्हणून कौतुक भगवत नाही माणसाला माझं. तुम्ही थांबा, तुम्ही तिथेच थांबा. प्रिया, पटकन साखरेच्या डब्यातनं 500 रुपये. नाही आणायचं 500 रुपये. नाही, इथं थांब. तंगड तोडीन, इथे थांब. तुझ्या लक्षात येत नाही अजून पण ते फसवतायत तुला. जास्तीचे पैसे उकळतायत. पैसे मिळणार नाही. 11 रुपये दिलेत, तेवढे घ्या आणि घरी जा. हो काका, काय काकी देतात ना. व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? माय प्रॉब्लेम इज दॅट आय डोंट वॉन्ट टू गिव्ह यू एनी काइंड ऑफ मनी. आता बोल. थांबा जरा, थोडा वेळ विचार. काका तुम्हाला मी सांगतो बघा. मला काही सांगू नको. मला फक्त इतकंच सांग की कार्यक्रमाची रूपरेखा काय असणार आहे. काका तेच बोलतोय. सांग. यावेळी ना कार्यक्रम वेगळे असणार आहेत काका. म्हणजे डिस्कस करून ठरवलेत काका. म्हणजे आम्ही ना काका निमंत्रण पत्रिका छापली आहे. बर, दाखव मला. कुठे आहे रे निमंत्रण? मिळाली. आयला जादू. बर, हा. ही तुझी निमंत्रण पत्रिका. हा. गधडी आहे. संस्कृतीची ती जी आहे ती पहिली असायला हवी की दुसरी असायला हवी की नाही? मग हा काय? हे काय? दिवस पहिला, देवीचं आगमन. हा, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर आरतीचा पहिला मान. इकडे हे काय? आरतीचा पहिला मान म्हणजे काय असणार आहे? ते आरतीचा पहिला मान म्हणजे काय? ते काका मंडळाने यावर्षी ठरवलंय, जो जास्त वर्गणी देईल त्याला पहिला मान मिळणार आरतीचा. आणि मला असं वाटतं काका, खूप आतून म्हणजे आतल्या दिलाने असं वाटतं की या वर्षीचा मान ना काकींना मिळायला पाहिजे. काकींना मिळायला पाहिजे. बरोबर. तुम्ही काका 500 द्या, पहिला मान काकीन. माझी खूप वर्ष इच्छा होती की मीच सगळ्या बायकांना मागे टेचून मीच मानाची पूजा मीच करावी. माझी खूप इच्छा होती. द्या ना पटकन प्लीज. काका बघा कशी डौलदार ताल आणि पहिला मान आरतीचा. 500 द्या काका. 500. नाही. लिही लिहिली. तुला पावती फाडायची आहे, तू फाड. मी तुला पैसे देणार नाही. म्हणजे जो जास्त पैसे देईल त्यालाच फक्त आरतीचा मान. ज्यांनी 11 रुपये दिले त्यांना आरतीचा मान नाही. तसं नाही काका. मग ती कसं पण मंडळात आहे सोय. म्हणजे ज्यांनी 11 रुपये दिले त्यांच्यासाठी रात्री 2 नंतर आरती आहे. हा. दोन नंतर नाही, तेव्हा कोण बघणार? हा. काय तुला काय शो आहे तो? लोकांनी बघायला हवा. आरती आहे ना ती देवाची. हो ती इमाने बरे करायला नको का? लोकांना दाखवण्यासाठी करतो आपण आरती की देवाची आराधना करण्यासाठी करतो आपण आरती? कळायला नको का तुम्हाला? अहो कळतंय आम्हाला पप्पा. थांबा जरा. काका तुम्ही ते बोल बच्चनगिरी भारी करता ना, म्हणून आम्ही तुमचं ते स्टेजवर तुम्हाला आम्ही नेऊन ते एकमेकांचं ते काय लावतात ते आम्ही करणार होते. वक्तृत्व. हा तेच वरचं कुत्र घेणार आहोत. काय घेणार आहोत? वरचं कुत्र. ये इकडे. बोल. वक्तृत्व. नाही काका. बोल 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 बोल. शब्द बोलता येत नाही आणि तू सांगायला आलायस माझं काय असणार आहे? वक्तृत्व असणार आहे. नाही का? काय असणार आहे माझं वक्तृत्व? मला जरा सांग. नाही नाही काका, तो चुकतोय. तुझं इथे बाजूला आहे काका. त्याला कळत नाही. ते आम्ही ना तुमचं काय व्याख्यान ठेवणार आहे. हा, काय ठेवणार आहे? व्याख्यान. व्याख्यान. हा बेटा इकडे ये. पम्याला योग्य शब्द सांग बघू. हो पप्पा.
ते असतं व्याख्यान. काय व्याख्यान. व्याख्यान व्याख्यान. व्याख्यान व्याख्यान. ओठांकडे लक्ष दे. ओठांकडेच बघतोय. ओठांकडे लक्ष दे म्हणजे ओठांकडे असं बघ नव्हे. ओठांकडे लक्ष दे म्हणजे उच्चाराकडे लक्ष दे. ओठांचं मूळ कार्य घास आत ढकलणे किंवा बाहेर न येऊ देणे, शब्दांना आकार देणे इतकंच असतं. आशाळभूत नजरेने जे करतोस ते नसतं. कळलं? व्याख्यान असा शब्द आहे तो तसा म्हणायचा. बरं, व्याख्यान आहे. व्याख्यानाचा विषय काय आहे? माझा हेकटपणा अर्थात चालीच्या समस्या. म्हणजे माझ्या बायकोच्या चालीच्या समस्या. काय तुम्हाला करायचं होतं काका? अहो चालीच्या म्हणजे आपल्या चालीच्या समस्या. ह्यांना कळत नाही. काका तुम्ही बसा इकडे, बसा इकडे, बसा इकडे. मी काय म्हणतो हे बघा, माझा ऐक. माझा मुद्दा इतकाच आहे, ही जी व्याख्यानाची वेळ दिलेली आहे दिवस 4 रात्री 8 वाजता. मग तुम्हाला प्रॉब्लेम काय? आठला तुम्ही काय सेंट्रल होता? सँडल नाही भेटत तुम्हाला? तू उठ, तू ये इकडे नाही काका, लांबून लांबून समजतं मला. प्रॉब्लेम इतकाच आहे की व्याख्यानाची वेळ 8 ते 8:05 इतकीच आहे. 5 मिनिटात व्याख्यान देऊ मी? हसू नकोस. 5 मिनिटात जास्तीत जास्त शिव्या देऊन होतात, व्याख्यान नाही. पप्पा, काय आहे? 5 मिनिटं खूप होता तो. अहो तुम्ही नाही का म्हणालात की अमेरिकेकडे एवढी अस्त्र आहेत की 3 मिनिटात अख्खी दुनिया नष्ट होईल. हा. तुम्हाला तर 5 मिनिटं मिळत आहेत ना. विषय वेगळा आहे. अमेरिकेचं काय घेऊन बसलीस? यांचं सगळं 5 मिनिटात आटपतं. आंघोळ, दाढी सगळं करून 5 मिनिटात बाहेर. साबणही लावत नाही आंघोळ करताना. ई, आई. दिवाळीला घासतो ना अंग तेव्हा निघतो सगळा मळ. करतो मी. एकदा 5 मिनिटात अंघोळ करतो. तासन तास डुंबून राहायला माहित आहे का मी? तू जी काही 4-4 बादल्या पाणी घेत असतेस त्याच्याबद्दल मी काही म्हणालो? 4-4 बादल्या पाणी घ्यायचं आणि बाहेर आल्यानंतर कोरड्याच्या कोरडा असायचं. आतल्या आत काय बाष्पीभवनाचं मशीन बसवलंयस? पप्पा, आईला त्याच्याबद्दल मी कधी काही बोललो का आईला तुझ्या? बोलू नका. हा? सतत तुला माझ्या आंघोळीबद्दल काय माझी आंघोळ का बोलायचं? काढताय तू माझी तुम्ही? आंघोळ का काढली? तुम्ही चार आणि चार तुझी आंघोळ आंघोळ नको काढता. करू, तुम्ही शेजाऱ्यांची माझी आंघोळ आंघोळ काढ. काय आहे? तुम्ही ना तुमच्या अंगोली पांगोली बद्दल लय पर्सनल बोलताय. हा. आम्ही बाहेरची लोक आहोत. हा. काका आणि हे पम्या हे आंघोळीवर बोलायला लागले तर 5 मिनिटं पुरणारच काकांना. नाही ते काय? हा, देऊन टाका ना वर्गणी. नाही नाही मी काही फक्त आंघोळीवर बोलणार नाहीये 5 मिनिटं. मला 5 मिनिटं चालणार बरं नाही ठीक आहे मला. काका, तुमच्यासाठी आम्ही ऍडजस्ट करतो. हा. तुम्हाला 15 मिनिटं देतो. 15 हा. मिनिटं हा बीसी झंडूरला आम्ही होल्डवर ठेवतो. हा. इकडे 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 मारत नाहीये. इकडे कोण आहे हा प्राणी? बीसी झंडूर काका प्राणी नाही तो, आपल्या एरियातला टॉपरचा रॅपर आहे. टॉपरचा रॅपर. त्याचा कार्यक्रम ठेवला आपण. काका तुम्ही एकदा त्याचा रॅप ऐकला ना की पाणी होईल तुमचं पाणी. एवढं भारी घालतो तो माहितीये. ए बाय बच्ची म्हणताय ऐकव ना. ऐकवतो ना. रॅप ऐकवायचा? अरे, ये पब्लिक क्या मांगते पब्लिक को? ए बाप किधर है बच्ची? किधर है? किधर है? बाय स्ट्रीट में पडलेले 25 उचलतोय. हे जे तू शेवटी केलंस नारे 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 बीसी झंडूर याचा अर्थ काय होता? अहो, काका माझं काय माहितीये, मला चाल लक्षात राहते, शब्द नाही सुचत. शब्द सुचायला तू कवी आहेस? कुठले तरी शब्द ऐकायचे, ते मुखोद्गत करायचे आणि ते भडा भडा ओकायचे. काय करायचं? मारताय. मुखोद्गत पाठांतर ते करायचं आणि नका इथे ना मला मारू पप्पा. मग काय करू? फालतू माणसं वर्गणी मागायला येतात. मागच्या वर्षी पण असंच केलं. काय 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 कसल्या गाड्यांचा कार्यक्रम आहे हा? मिळणार नाहीत पैसे. जा काका 11 रुपये मिळणार. जा. एकतर ये ना जाम बोलताय ना काका. आणि काका एवढं आलं तर 11 रुपये दिले फक्त तुम्ही वर्गणी. आणि 11 रुपयासाठी एवढं ऐकून दाखवता? नाही तर काय? काय पण आहे तुमचं? तुमच्यासारखी माणसं आहेत ना काका, आमचा उत्सव आला की तुम्हाला शिस्त वगैरे आठवते. तुम्हाला काय एवढा प्रॉब्लेम आहे हो आमच्या उत्सवाचा? आम्हाला उत्सवासाठी कधीच प्रॉब्लेम नव्हता आणि नसणार आहे. आम्ही काही उत्सव विरोधक लोक नाही आहोत. आम्ही उत्सव पुरस्कर्ते आहोत. लक्षात घ्या, आमची जी काही एक सांस्कृतिक वाढ झालेली आहे, बौद्धिक वाढ झालेली आहे, ती उत्सवांमुळेच झालेली आहे. उत्सव आपल्या समाजासाठी फार गरजेचे आहेत. त्यातनंच आपण विचारांची आदानप्रदान करतो की नाही? हां, हे जे काही सांस्कृतिक वाढ होते समाजाची, ती कशामुळे होते? या उत्सवांमुळेच होते. जो काही एक स्नेहबंध, जी काही आपुलकी वाढते समाजामध्ये, ती कशामुळे? उत्सवांमुळेच की नाही? उत्सवांना आमचा कधीच विरोध नव्हता किंवा त्याच्यावर आमचा कधीच आक्षेप नव्हता. तुम्ही जी काही डीजेला गाणी लावता त्यांनाही आमचा विरोध नाहीये. पण त्या गाण्यांचा आशय काय, या गोष्टीला आमचा विरोध आहे. संस्कृती दाखवा ना, विकृती नका दाखवू. मुळात उत्सवांमध्ये संस्कृतीचा देखावा असावा, खोटा दिखावा नसावा. वा वा. कळतंय का? कळलं काका, जे काय बोललात ते भारी बोललात.
हे वर्गणीचं बघूया आपण नंतर. प्रियाला दांडियाच्या प्रॅक्टिसला सोडाल काय? हा चालेल ना, सोडतो माझं काय सोडतो दांडेचं. पण त्याच्या आधी माझं एक काम करशील? एक काका एवढं तुम्ही बोलला तुमचं काम करणार ना, काय करायचं? हे घे रे. चौका जा. आणि काय ए, फॅन बिन काय? हजार नंतर सुट्ट्या घेऊन जा ना, बरं. हजार सुट्ट्या. काय कुठे घेऊन एक चाललाय? या fan बिन काय करतो काम आहे माझं. अहो अरे याची पावती फाडला नव्हते काकान. वा वा मस्त मला आवडली ही सोंडे फॅमिली आणि वर्गणीची धमाल. मज्जा आली. प्रसादा फार छान, बहारदार, खूप मजा आली. आपल्याकडे उन्हाळ किंवा उडाण टप्पू मुलांच्या भूमिका असतील तर वेगवेगळी माणसं असतात, पण प्रत्येक वेळेला बने कॉमन असतो. तर याचा तू कसोशीने विचार करायला हवा की उन्हाळ मुलांमध्ये आपण असतोच याचा एक. पण नाही मस्त, कारण तू ते करतोस मस्त फार. तुम्ही तिघांनी फार मस्त प्ले केलं या 3 मुलांच्या भूमिका. खूप मजा आली. प्रथमेश, आज पृथ्वीकनी बोट धरून तुला कॉमेडी शिकवली. मस्त. तुझा रॅप पण फार मस्त होता श्रमेश, फार मजा आली. तो कुणी लिहिला होता आणि कुणी तूच लिहिलायस? वा वा वा, क्लास. पृथ्वी, अप्रतिम कॅरेक्टरायझेशन, थँक्यू. फार मजा आली. प्रियदर्शिनी, बारीक बारीक जागा तुझ्या तू काढत होतीस, पण त्याची फार मजा येत होती. म्हणजे अशा बापाची इतकी टिपिकल मुलगी असते तशीच्या तशी तू प्रेझेंट केलीस. ईशा, फार मस्त. एखादा माणूस खूप वेळ संडासात बसल्यानंतर आपण त्याच्या अंगावर जातो ना, तसा तुझा रॅम्प वॉक होता. राग आलेला असतो ना आपल्याला, किती वेळ बसलाय बघ. पण तो तू पूर्ण स्किटभर ती चाल मेंटेन केलीस. दॅट वॉज व्हेरी डिफिकल्ट. फार मजा आली. वंडरफुल परफॉर्मन्स. थँक्यू टीम, थँक्यू. मंडळी, आपल्या लाडक्या सासू सुना आज गेल्या आहेत खरेदीला. चला तर बघूया त्यांची तिथली धमाल. तू तू मी मी. हॅलो. हॅलो. हा ऐक की, 40 हांडे पाठव, 20 पितळचं आणि 20 स्टीलचं पाठव. हा, आणि 15 डझन चमचे आणि 10 डझन ताट पाठव. कळलं का? चला व्यवस्थित ग, मटण दे. चला हा. पटापटा चला ग बाई. अगं पाय काय लागलेत, या काय ऊन लागतंय. एकदा मार्केट मध्ये रमल्या की रमतायत नुसत्या. चला ग पटापटा पाय उचला. अहो आई, आम्ही पटापटात चालितोय, पण पुढे एक मोठा डंपर आडवा आलाय ना, त्याच्यामुळे चालता येत नाही. बया कुठे डंपर? क्यों काय? का ग, तुला मारलाय मी? मला वाटलं मला पण लागलं. मार्केट मध्ये पण सगळं करायचंय तुला. मरती निसती, एक जागा सोडत नाही. चला लवकर भाई, भूक लागली मला. आई कुकर, कुकर म्हणतेस होय मला? तू शिट्ट्या सोडत चालते वय मी. आई तुम्हाला नाही म्हंटल, आपल्याला कुकर घ्यायचा ना. मग कुकर घ्यायचा, ते बघा भांड्यांचं दुकान. कुठं? ते बघा मागे. अगं कशाला आता कुकर, घरामध्ये ढीगभर भांडायत. चला लवकर आई ऐका, परत येणं होत नाही मार्केट मध्ये. आता तुम्ही आलं तर तुम्हीच बघून घ्या चांगला कुकर, नाही चला, का? चला, त्या चला. कुकरची वायर लूज झाली अगं, थोडी. आपण आई, कशाला? या चला इथं. या ना, बघू मी. या काय बघा. ऐकायचं ओ नाही. भाऊ, या, भाऊ, अहो चांगला कुकर असेल तर दाखवा ना जरा. हा? चांगला कुकर असेल तर दाखवा. कुकर आहे की, म्हणजे काय तवान. तवा नाही, कुकर पाहिजे. तुमच्या जोकला कुकर मध्ये टाकून 23 शिट्टे दिल्या पाहिजे. अहो कुकर पाहिजे. गमत केली कुकर आहे, कुकर आहे. काय करताय? बसू नका त्याच्यावर. हे काय ठेवलंय ती? काय? हे काय ठेवलंय? हे बी काय ठेवलंय? मरती काय बोलशील? अहो, तसं नाही. पॉल ती घेत नाही कोण? काय नाही होत त्याला. चेप हे काय कागदाचं बनवलंय सोय? चेपताय म्हणतोय. इकडे खाली बसा की तुम्ही. खाली कायला हिथच बसीन मी. त्यांना खाली बसता येत नाही, सोफ्याची सवय ना त्यांना. आई बसा निवांत बसा. हा? कुकर दाखव हा, पटकन दाखव. पाहिजे. कुकर दाखव. कुकर आणतो. हा कुकर दाखवतो. चांगलं दाखव बर का. चांगलं हा, तर इथं जरा बघा. वायर बियर नीट जरा. नाही, हे बघा, हे कुकर आहे इथं आपलं.
अंग असं हे बघा ह्यो कुकर आहे ह्यो मीडियम साईजचा आहे हा ह्यो बारक्या साईजचा आहे हा. आणि ह्यो जो आहे ह्यो मोठ्या साईजचा यो कुकर यो आहे. दाखव मोठ्या साईजचा दाखव हा मोठ्या साईजचा कुकर आहे ह्यो. काय जास्तीची माणसं आहेत ना आमच्या घरात हा, या बघा जॉईंट फॅमिली आहे जास्तीचं लागतंय करायला हे बघा हे चांगलं आहे चांगलं आहे का वायर चांगली आहे लवकर कितीला आहे रे आ? हा कितीला आहे हा कुकर ह्यो 2500 आहे किती 2500 उगा तोंडाला येईल ते सांगतो का किंमत आहे का आता? 2500 आहे म्हणून. अय ताई अहो ब्रँडेड कुकर आहे त्यो साधा सुद्धा ब्रँड आहे MHJ चा ब्रँड आहे एक नंबर ब्रँड हा कोणाला सांगतोयस आम्हीच मोठा केलाय तो ब्रँड मोठा केलाय नाही म्हणजे सगळ्यांचा हातभार लागलाय पण आम्ही तो कुकर घेतलाच नसता तर कसा मोठा झाला असता ब्रँड तुझा हा? ऐ, असू द्या अहो, घ्या तरी आधी हा घेते ए बाजूला हो तुला कशी मारू आणि कुठनी मारू ग एवढं करशील वय हेंद्रे मला हेंद्रे म्हणाल्या हेंद्रे कसा असतो माहित पण नाही आता ए, ताई मी हेंद्रे आहे राजेश हेंद्रे बघा जाऊन तू करायला बाई माकड तरी किती वेळा करायचं माकड म्हणलं होय मला नाही 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 ये ना मी कुठला आवडले तू पटकन घे आणि पैसे देऊन टाक बाई. तेवढा पॅक करून दे हे लय लागतंय ग भाई कधी एकदा जाऊन सोप्यात बसते असं झालंय आई तुम्हाला सोफ्यात घुसते असं म्हणायचंय का तू काय डोक्या बिक्या पडलीस का ग हा हे झालं का हा घेत चल लवकर बाई हा झालं झालं मी घ्या तू घरी चल तुझं उफ कसं काढतंय बघ मी हा नमे झालं का हा झालं झालं पैसे दिले चल. हा, चला चला एक मिनिट हे आता 1 मिनिट वगैरे काय लावू नको जे काही घ्यायचं होतं ते घेतलं आमच्याकडे आता एवढे पैसे नाहीत आईच्या अहो, घरात. ताई, चला, आई, तसं नाही. हळू, हळू, हळू. अशी उचलशील वय मरची लय करताय तुम्ही चला दोघी घरी. अहो नाही ऐका की काय, काय? हे जो स्क्रॅच अँड विन ची ऑफर आहे कसली स्क्रॅच अँड विन बया विन आहे ते आणि काय असतं रे हा ते काय असते अहो हे कार्ड असतंय ती खोडायचं मग त्याच्यावर बक्षीस लागते हाय का आता? हा. दे बाई हित दे हित यांच्या हात फाटके तिकडे दे त्यांना नाही लागणार इथं. आण लवकर मी पैसे दिलेत मीच करणार ही स्क्रॅच ए, इकडे दे ते पैसे माझ्या लेकराच्या हातात दिले लवकर इथं ते आण. काय नाही मी करते स्क्रॅच नाही ऐका मी करते तसं पण पेपरामध्ये ना माझ्या राशीत आज धनलाभ लिहिलाय नाही काय मग अशी रस्त्यात 1 रुपये घावला तेवढा बाद झाला धनलाभ सांगते मी. लय वरला आमचा खजिना लय वरला बाई इथं आण, मी करणार आई, इथं. मी कर- बाई, कसं करायचं असतंय ते? आई, 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 टाकाल मी मग. काय- मी करेन म्हणले ना आई, माझी अरे, माहिती अरे आहे. भांडून नका तिला का तसं बी काय नाही लागत त्याच्यावर काय लागतंय तो आणि 2500ची कुकर तुम्हाला कोण ताजमहाल देणार आहे तो एवढं भांडताय ती काय नाही लागत असं. नाही लागत का करा मग आई. जे ते मग तूच कर बाई. नाही, तुम्हीच करा. तुला तुम्ही करा नाही, तुमचा तुम्हीच करा. मान आहे, तुम्ही करा. मग पुढं पुढं करत होतीस ना कर आता तूच कर. काय करा. टाइमपास नाही, लावलाय दे इकडे मी करतो एवढा उशीर लागा घालावा जाईल त्याला होय. आऊ काय नाही लागलं मरत ते आमचा कुकर दे तेवढं पिशवी घे, पिशवी घे हाय खाता लगा काय आलं काय लगा ह्या जेव कवाच कुणाला काय लागत नाही म्हणजे तुम्हाला लागलंय काय लागलं काय लागलंय ऑस्ट्रेलिया टूर ऑस्ट्रेलिया टूर दोन कपल साठी आहे ती मी 3 नाईट आणि 4 डे फुकट मध्ये ऑस्ट्रेलिया काय असतं गं? ऑस्ट्रेलियामध्ये काय असतं काय सांगू तुम्हाला मला पण सांग बरं. मध्ये बघा 1 मिनिट दादा थांबा 1 मिनिट ऑस्ट्रेलिया बघा ऑस्ट्रेलिया मला पण दाखव घे. बस, बस. भया देशाच्या चारी बाजूला समुद्र दिसतोय भया होडी बघ बोटी बघ कांगारू पण आहेत तिकडे अयो नाही नाही तुम्ही कशाला हो मीच थँक्यू अहो हे काय मी खोडलंय की नाही झाला आता माझा कुकर झाला तुम्हाला दुसरा देऊ का द्यायचा बावळट हित्त दे कुकर हे बघा आम्ही पैसे भरलेत आमचा कुकर झालाय तो आता आणि आता आमचा आम्ही काय ते बघून घेऊ अहो, मला देख तेवढं नाही अहो, ते ते नाही दुसरं नाही देतो नाही तुम्हाला नाही 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 चेते आपण एक काम करू तू मी भाऊजी आणि हे आपण 4 जण जाऊ ऑस्ट्रेलिया टूर करू मस्त काय बोलले ग
जाणार आणि मी आई कपल आहे ना, कपल म्हणजे नवरा आणि बायको. हा. तर मा नवरा नाही का मला? माझा ताटगाडी बसलाय तिथं. सांगतेस मला ते काय नाही, मीच जाणार तुमच्या मामांजींसोबत तिथं. आई आई तसं मामांजी साधं तुम्हाला गावाला घेऊन जात नाही, तिथं ऑस्ट्रेलियाला घेऊन जाणार आहे तोय. बघ मी माझं काय. साधं फोनवर पण नीट बोलत नाही ताई तुमच्याशी मामांजी. तू नका सांगस मला. तुझा बाप गावातल्या बायकांसोबत गुल्लू 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 करत असतोय ते. सांगतेस मला माझा नवरा तसला नाही बाई. एकदा वावरात गेला की तो आणि ऊस तेवढंच असतंय त्याचं. सांगते मला तुझ्या बापाचं बरं सांगतीस. माझ्या बाबांना कसं बोलतात बघा बरं. स्कीम विकण्यासाठी माझे बाबा फोन करतात, त्याचा असा अर्थ काढता काय तुम्ही? गप या वयात पण माझे बाबा कष्ट करतात की नाही? करतात ये ना मी. तू आणि मी जाऊ दे, ह्यो भोंगा राहू दे इथे. चल जाऊ. नाही, असं कसं? मला पण जायचं यांच्या बरोबर. नाही तर भोंगा पसरत बस ना. सांगते मला. ऐका की तुमचं नसलं जुळत तर मला द्या की मग. तसं बी मी कुठं भांडी इकून बायकोला तिकडे घेऊन जाणार आहे तवा. साधा छोटा काश्मीरला बी नेलं नाही तिला. द्या की गरीबाला लागा कुकर. द्या की तेवढं असं काय करताय? त्या गरीबाचं तोंड बघा म्हशीच्या पो सारखं झालंय. काय भिका मागितो. ते काय नाही, तुझा काही संबंध नाही. आम्ही जाणार आहे. माझा काय संबंध नाही व्हय? नाही तुझा संबंध. मग कशाला इथं कालवा करत बसलाय उगाच? गाढवाची जत्रा लागा नुसती. मग कशाला इथं थांबलाय? गाणं कुणाला म्हणलास रे? गाणं कुणाला म्हणलास? साधी बाई समजू नका, येडा आहे मी, आधीच सांगते. गाणं म्हणतेस आणि. मला ती काय बाई बोलिता तुम्ही गाडव गिडव. भया खरंच येडी बाई आहे बरं का आमची सासू. सॉरी काय ना मामांजी त्यांना लय हाडतूड करतात ना, म्हणून कधी कधी लय चिडचिड करीतात ते. असं नका बोलू त्यांना. ए गप्पीस का ग? Sorry. हिचं काय ऐकू नकोस. आमच्या ह्यांचं माझ्यावर लई प्रेम आहे. मी सांगितलं ना तर ते माझ्या सोबत येतील. ह्यांच्या सोबत मीच जाणार आहे तिथे इस्त्रीला. ते काय म्हटलं ते इस्त्रीला? कुठं इस्त्रीला? बाया हा कुठला देश आहे इस्त्री? साधं तुम्हाला ऑस्ट्रेलिया बोलता येत नाही आई, आणि तुम्ही इस्त्रीला जाणार आहे वय. बरं तिथं काय नुसतं जायचं नसतंय, इंग्लिश बोलावं लागत. मग मी 10वी पास आहे बरं, येते इंग्लिश बोलता. एवढं मग तो मग काय आणि माझा ताटगडी आहे. तू बोलेल की इंग्लिश एवढं काय? त्यांना सगळं जमतंय. कोणाला? मामांजींना. मग? मामांजींना बोलायला जमतं काय इंग्लिश. नाही. तिथं मोबाईलच्या डिस्प्लेला डिप्लेश म्हणतात आणि त्यांना इंग्लिश जमतंय. त्यांना काय बोलू नको. आता तर मीच जाणार आहे ह्यांच्या सोबत. बघ आई तुम्हाला कळत कसं नाही हो? काय तिकडे जाऊन काय नसता गोळ झाला म्हणजे? नसता घोळ म्हणजे ग? आई असं काय करताय तुम्ही आणि मामांजी? आता इतके वर्षांनी बाहेर जाणार फिरायला. नाही म्हंटल तरी ऑस्ट्रेलियाचं वातावरण बाई, कोणाच्या पण मनावरचा ताबा जातो माहितीये का आई? नाही म्हणजे जाताना दोघं जाल, येताना ती घालत. आणि मामांजी केवढे रोमॅन्टिक आहे माहिती? नाही 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 नाही, मी तर म्हणते आपल्याला नवीन भाऊजी येतील कांगारू सारखी, आपल्या मागे लागतील. वहिनी 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 त्यातच असलं काय नाही. आता काय ह्या वयात वय असलं करायला जाणार आहे आम्ही तिथं. काय आता आम्ही जाऊ तिथं. आता खूप वर्षांनी भेटणार आहे तर बातचीत करू नये का, गप्पा टक्का टाकू त्यांच्यासोबत, एकदम बोलीन, विचारीन बाई त्यांना काय एवढं तुम्ही का माझ्यावर रागवलेत नाही का? मी काय घोडं मारलंय तुमचं एवढं माझ्यावर रागवलेत ते विचारीन त्यांना, बोलीन बाई. ऐकल पण तो माणूस माझा तर काय चांगला माणूस आहे, लई प्रेम आहे त्यांचं माझ्यावर. पण तुमच्या समोर दाखवत नाहीत ना ते प्रेमाचं. काय आपल्या घरात काय चालत नाही ना तसं, म्हणून कधी एकट्याने मला फोन करू दे. मग बघ बाई त्यांच्यातला गोविंदा कसा जागा होईल. म्हणजे आई मामांजी गोविंदा आणि तुम्ही रवीना टंडन का? चलो इश्क लढाई, चलो इश्क लढाई. काय करतीस?
बघ मी सांगितलं ना पटकन तयार होईल आणि साधा भोळा माणूस आहे ग जिथं जाईन तिथं ऊस लावीन एवढंच डोक्यात असतंय. साधा माणूस. म्हणजे ऑस्ट्रेलियात पण ऊस लावणार होय. तू गप्प बस. लावेल त्याच्या काय मनात येणार तिरसट माणूस आहे. त्याच्यासोबत मीच जाणार आहे बघ. ठीक आहे मग मामांजी ना विचारू त्यांना जायचंय का यांच्या सोबत विचारते स्पीकरवर टाकलंय हॅलो मामांजी. हॅलो काय बेटा काय फोन केला ग काय ना असंच आठवण येते हो तुमची. बरोबर आहे का तुम्हाला? अरे मस्त आहे मी ब काय म्हणतोय ऊस काय म्हणतोय? आलो लय टरलाय 5 पेराने ऊस भरलेला आहे लय साखर आहे यावेळी हो ए बाई अगं थांब ना तू कुठं कुठं तिथे ऊसामध्ये हा काय रे बेटा काय नाही ऊसाचं काम जोरात चाललेलं दिसतंय. अरे नाही पाणी सोडायला बाया बोलवले हा का? हा बरं ऐका ना मामांजी. हा काय बेटा ऐका एक काम होतं. हा बोल ना आम्ही ना इथं मार्केटमध्ये आलतो कुकर घ्यायला. आणि मग काय नाही त्याच्यावर ना स्क्रॅच अँड विनच्या ऑफर मध्ये ना आम्हाला आहे ना ऑस्ट्रेलियाची फ्री टूर लागली. कुठली ऑस्ट्रेलिया कांगारू असतात नाही का तिथं. हा हा तिथं जायचंय कपल साठी आहे. हा कपल साठी तर मग जायचं का? जाऊया न त्याला काय मग जाऊया आपण जाऊया पण मग ते बया ऊसाचं काम कोण बघायचं बया हल्ली माणसं बी मिळत नाहीत. अरे तिचं काय ते ऊसाचं हे सगळं टररून वर आलंय 10 दिवसाला पाणी सोडलं तरी होतंय ते तिथं काय बाईचं माणसं आहे ती काय प्रॉब्लेम नाही नाही मामांजी. हा अहो पण कपल आहे ना म्हणजे आईन बरोबर जायचंय तुम्हाला. इकडे दे ग. जाता का आई? हॅलो धने. हॅलो मी बोलते वने. ठेव फोन अहो पुढचं काय ऐकून तर घ्या. फोन ठेव अहो ठेव फोन हॅलो अरे का बावळट पोरी आहे का ग तुम्ही हा आता हे थोडं घेऊन कुठं जाऊ तिकडं कांगारूच्या माग नाही जाणार का तुम्ही मग? ए तुम्ही तुमच्या नवऱ्यांना घ्यान जायचं मला लय काम आहे त्या थोड्या बरोबर कुठं बरबाद होऊ मी हे बाय अगं जरा थांब ना तुला लयच घाई आहे जरा थांब हा बोल बेटा चला मला छायचं आहे ऑस्ट्रेलियाला छायचं आहे ना. मला पण मला वाटतं मी तुला इंग्लिश शिकवते मी ठावे पावसे नो चल मी चिटी लय करू नको सांग. ते कुकर घेऊन घ्या आई ते टीचर घे आपल्याला जायचं ऑस्ट्रेलियाला. अगं मारते अरे कुकर न्या की कारच घेऊन गेलाय नुसतं. आई मला का नाही तुमच्यातच फॉल्ट वाटतो या उगाच नाही माणूस एवढा उसात रमत. तुझी आता शिट्टी वाजवते बघ कशी मी. दर्जा नेहमीप्रमाणे दर्जा सादरीकरण. वा प्रसादा. अफलातून. आज ही फॅमिली बाहेर आली त्यामुळे खूप छान चेंज मिळाला पण बाहेर येऊनही रंजकता तेवढीच राहिली जेवढी घरात असते. मागच्या वेळेला तू 1 खुर्ची उचलली होतीस वनिता आज 3 खुर्च्या उचलल्यास तू. दिवसेंदिवस तू ज्या जबाबदारीने स्किड उचलत चालली आहेस ती जबाबदारी वाढत चालली आहे आणि तू तितक्याच ताकदीने ती पेलतीयस याचा फार आनंद आहे. वनिता तुझ्यासाठी स्पेशली टाळ्या कारण खळखळून हसत असताना एका पॉइंटला तू ज्या ताकदीने टचकन पाणी आणलंस डोळ्यात तुला सलाम आहे सलाम. वनिता खरात हे तुझ्यासाठी आहे. वने अशक्य आहेस तू अशक्य म्हणजे मी पण रडले माझ्या डोळ्यात खरंच पाणी आलं आणि जितकी तू बेमालूम जितका टर्न घेतलास तितकंच तुझ्याबरोबर ऑडियन्सला पण तू घेऊन गेलीस त्यांनाही कळलं नाही. ताकदवान अभिनेत्री आहेस इनसाइड आउट आणि याचा खूप अभिमान आहे मला. तुम्ही दोघी सुद्धा मॅड आहात. काय तुझं चाललं होतं नमा ते फारच आवडलं. चेतू आज काहीतरी वेगळंच काहीतरी होतं ते पण फार आवडलं. आणि जोपर्यंत मामांजी स्टेजवर येत नाही तोपर्यंत मी विनंती करत राहणार आहे की स्टेजवर या. खूप मजा आली कडक परफॉर्मन्स. वा 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 सई. मंडळी चरकात सापडलेला ऊस
आणि नवरा बायकोच्या भांडणात सापडलेला माणूस, या दोघांची अवस्था अगदी सारखी असते. पटत नाहीये तर बघा हे पुढील प्रहसन. पाठवलं मी. अहो पाठवलं मी लगेच इन्क्वायरी करतो, पाठवतो. येस येस येस, ओके ओके. हो, महिला अधिकारी पाठवल्यात, मी करतो, लगेच करतो. थांबा. मिसेस चैत्राली, मिसेस, काय आहे? हे पोलीस स्टेशन आहे, घर नाही आहे. मी तुमचा सिनियर आहे. सॅल्यूट मारा. माझ्या गुडघ्यातून कळ येते हे माहिती असून सुद्धा 1000 वेळा मला सॅल्यूट मारायला लावतोस तू. ठीक आहे. हा, नाही, घरी ये, तुला दाखवते. आ? नाही, तुला पळून पळून दमवलं ना तर बघ. हे बघा मिसेस खांडेकर, इथलं इथे, घरचं घरी, इथे नाही आणायचं, कळलं? आधी तू सुरू केलंस. राग कशाला काढलास माझ्यावर? एक मिनिट, मी चौकशी करायला बोलवलंय. तिथे त्या स्पा मध्ये महिलांची फेशियल करण्यावर मारामारी झाली आहे. वनिता खरात नावाची बाई 4 जणींवर बसली आहे. 1 तास झालं. तुम्हाला महिला अधिकारी पाठवायला सांगितली, ते पाठवली की नाही? मी तुमच्याशी बोलतोय, उत्तर द्या. महिला अधिकाऱ्यांना पाठवायला सांगितलं, पाठवली की नाही? हे बघा, कालच्या सारखा आजचा दिवस परत खराब करू नको. मी आधीच सांगतोय. मी खराब केला? मग तूच खराब केलास. मी खराब केला? हो, काल इतक्या दिवसांनी सुट्टी होती. म्हटलं वा, आज 10-15 दिवसांनी सुट्टी मिळाली, मस्त घरी थांबूया, बायकोच्या हातचं जेवूया. तर नाही, तुला बाहेरच जायचं होतं जेवायला. नेलंस तू बाहेर? नेलं नाही? बाहेर नेलंस मला? नाही नेलं. कुठे नेलं रे? घराखालच्या बुर्जी पावच्या गाडीवर. हा, डेटिंगचं ना सुखच नाहीये माझ्या आयुष्यात. सुख माझ्याही आयुष्यात नाही राहिलंय. सुख आता माझ्याही आयुष्यात राहिलं नाहीये. आधी आनंद झाला, वा, बायको ज्या पोलीस स्टेशनला आहे तिथे आपली पोस्टिंग झाली, चला बरं आहे. नाहीतरी 10-10, 15-15 दिवस बायकोसोबत बोलायला मिळत नाही. त्या निमित्तानं किमान बोलणं होईल. पण आत्ता कळलंय, इथे पोस्टिंग येऊन माती झाले, माती. इथे पण हिलाच बघा, इथे पण हिलाच बघा. कंटाळा आलाय. माझ्यावर कंटाळा आलाय हो. तुला? एक मिनिट, सकाळी सकाळी माझा मूड चांगला आहे, खराब करू नकोस प्लीज. रात्री मूड चांगला असतो तेव्हा पण पाठ करून झोपतेस ना? माझा रात्री पण मूड घालव, सकाळी पण मूड घालव. सकाळी 7 वाजले की सुरू होतं, अभिमन्यू उठ, मी पोळ्या लाटते, अभिमन्यू उठ, पोळ्या लाटते. तुझ्या पोळ्या लाटण्याचा आणि माझ्या उठण्याचा काय संबंध का? तुझ्या गॅसवर झोपलेलो असतो की तव्यावर झोपलेलो असतो मी? ओरडू नकोस माझ्यावर. सुख नाहीये, सुख. नुसतं कंटाळा आलाय मला. हळू टाकलास. सगळं सुख हरवलं माझ्या आयुष्यातलं. कळलं नाही ते मला का. काय हाणलंय? एका झटक्यात गायब केलंय. साहेब काय झालंय? आधी विचारा तरी काय झालंय? डायरेक्ट हाणलंय. मरे, ओ काय हाणले? मी सांगते ना, मी सांगते. बायको बरोबर भांडला असशील, भांडला असशील बायकोबरोबर. मारलंस तिला? तिला मारलं? सांग ना. काय करताय? आले दोघं पण हाणताय. मी पाडली का नाही आधी विचारा तरी मला म्हणा की. म्हणजे भांडलं नाही? मी बायकोचं ऐकून घेतलं? ऐकून घेतलं बायकोचं? साहेब ऐकून घेतलं? लय मग घ्यायला लागलं. ऐका की नका एवढं. काय झालंय पहिलं? शांतपणे सांगा काय झालंय, मला विचारा काय पहिलं. मोरे साहेब सांगा की यांना काय झालं ती. काल रात्री पेट्रोलची गाडी फिरत होती ना, रस्त्यावर एकटाच फिरत होता. काय रे, एकटा काय करत होतास? एकटा एकटा मी काय करत सांगतो ना, होतास ए रात्री? चैत्राली, मी सांगतो ना. साहेब. काय याचं लग्न झालं असेल, बायकोनं रात्री त्रास दिला असेल, फ्रस्ट्रेट होऊन बिचारा फिरत असेल एकटा. मला माहिती का रे, असं झालं ना? नाही असं नाही. हा बोल, लगेच सोडतो. असं झालं की नाही? बायकोला लय त्रास दिलाय मला, म्हणून मी असं. बायकोने त्रास दिला? बायकोने त्रास दिला? खरं बोल. नाही खरं बोल. नाही बायकोने त्रास नाही दिला. हा, बायकोने त्रास नाही दिला तुझ्या आई. खोटं बोलतो. खरं बोल, लय हानीन. मग आल्यापासून का चिपळे वाजवत आहे? आल्यापासून फक्त हाणताय दोघं. विचार काय झालंय मी सांगतो ना, काय बिचारा इतक्या दिवसांनी थकून मागून घरी गेला असेल, हा, मग? बायकोनं रात्री जेवायला वाढलं असेल. बरं, जेवताना कळलं की भाजीत एवढं मीठ पडलं, एवढं जास्तीचं. तुम्हाला सांगतो मोरे, जगातला बायको या कॅटेगरीतल्या जेवढ्या बायका आहेत ना, सगळ्या भाजीत मीठ जास्तच टाकतात. तुझ्या बोल. अरे बाबा, मी भाजीत जास्त मीठ घालते? मला काय माहिती. तुझी बायको
भाजीत जास्त मीठ घालते म्हणून तिला मारलंस ना? मॅडम म्हणून तिला मारलंस की नाही बोल. मॅडम माझं लग्नच कुठं झालंय तुम्ही जाताय मला हाणताय आता यांची बायको मीठ जास्त घालती तुमच्या नवऱ्यासोबत तुमचं भांडण आहे मला कशाला हाणताय आपापसात जाऊन विचारा की नवरा बायकोला काय झालंय ती हे वासाड्या अरे ही दोघं नवरा बायकोच आहे अयो ही दोघं नवरा बायको आहे ती वाटत नाही हो काय म्हणाला? नाही, वाटत नाही मी. नाही नाही म्हणजे? नाही काय म्हणाला बरोबर बोला वाटत नाही म्हणाला म्हणजे नाहीच वाटत रे. खरंच वाटत नाही मला आधी वाटलं तुमचा काका आहे म्हणून साहेब 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 काका वाटतो मी काका वाटतो साहेब साहेब अहो, ऐका की लोक राजेश खन्नाला पण काका बोलायचे तसे तुम्ही हँडसम दिसताय म्हणून बोललो ए, काका म्हणजे मी राजेश खन्ना सारखा हिरो दिसतो म्हणजे काय ही मला शोभत नाही हे सांगिला. हे बघा साहेब तुम्ही दोघं एकमेकांना शोभता का नाही मला माहित नाही पण ह्या स्किट मध्ये मी शोभत नाही एवढं मला माहित आहे उलट बोलतोस उलट बोलतो. अरे मी काय नाही केलं काय हाणताय मला एवढं नाही मी तुला सोडते. मग सोडते आता मी तुला सोडते हा. पण कबूल कर की तुझा नवरा तुला त्रास देतो तुझा नवरा तुला मारतो. याचा नवरा नाही याचा नवरा शांत भोळा आहे. याचा नवरा कसा त्रास देईल याची बायको याला त्रास देते. सांग सांग मोरे यांचे मापाचे कपडे आहेत म्हणून यांना पोलीस भरती केलं का हो नीट बोला. मॅडम मी हाणीन की नाही? मी काय म्हणतोय मी पुरुष आहे माझा नवरा कसा असेल हा? माझं लग्न झालं नाही काय झालं माहिती का साहेब मातेखाली रात्री 3 वाजता लघवीला उठलो चुकून पोलिसांच्या गाडीला विचारलं संडास कुठं आहे असला हाणलाय गाडीत टाकला इकडं हाणलाय माते खाल्ली पण ऐका की साहेब तुम्ही कशाला भांडताय ना काय भांडू मी का भांडेन आयो, हळू. मी नाही भांड आपण पुरुष शांत स्वभावाचे असतो आपण कधी भांडतो नाही, नाही. हे बघ चल मान्य आहे तुझं लग्न झालं नाहीये तुझी बायको नाहीये पण किमान तुला मेंदू तरी आहे आहे साहेब आहे की मेंदू नाही आहे. मला सांग उद्या समज तुझं लग्न झालं असेल तू खूप बिझी आहेस 15-20 दिवसांनी तुला एखादी सुट्टी मिळाली आज घरी आहेस आज तू विचार केलास मस्त बायकोच्या हातचं जेवूया तिच्याशी गप्पा मारूया आणि तुझी बायको तुला बोलली की ना आज बाहेर जाऊया जेवायला काय म्हणशील मी तिला बोलीन की ए काय कशाला आज सुट्ट्या घरात जा बाहेर काय 24 तास आपण बाहेर असतोय कशाला का आज मटण बिटण आहे, मस्त खाऊया पिऊया हा बाहेर नको जायला थांब घरला जा थांबूया आणि तरी ती नाही बोलली तर काय करशील नाही बोल असा रट्टा हाणला जागा झोपली असती मी घरी कामं करायची. मी तुम्हाला कुठं बोललोय माझ्या बायकोला बोललोय मी खोटं बोलतोस खोटं बोलतोस मग अशी म्हणाला बायको नाही म्हणून. मॅडम माझी बायको असती तर मी तिला बोललो असतो असं म्हणतोय मी बायको असती तर म्हणजे बायकोनी जेवण बनवायचं बायकोला कामाला लावशील हा. हा लावीन मी तिला कामाला मी चायनीजच्या गाडीवर काम करणाऱ्या पुरी बरोबर लग्न करणार आहे ती 8 दिवस मला चायनीज खाऊ घालाल ज्या दिवशी घरी असेल ना तिला सांगेन मी "ए, घर जेवण बनव नाही बनली की रट्टा सांगतो तुला मी बायकोनी तिकडे चायनीजच्या गाडीवर जेवण बनवायचं घरी आल्यावर तुझ्यासाठी जेवण बनवायचं जेवण बनवायला लावशील. आगाटावडे तुझा वाटोळ होती का कुठं आहे तू अगं तू अजून माझ्या नशिबात नाही तरी मी कुत्र्यासारखा मार खातोय ग टावडे तुझा अरे दिवसभर काम करून थकून भागून झोपली असेल तिला बोलतोस लाज नाही वाटत तिला बोलतोस सतत तिला कामाला लावशील तू. कुठं माती खाल्ली रात्री लग्वीला उठलो त्याच्यापेक्षा चड्डीत केल्यास ती बरं झाला म्हणजे बायकोनी कपडे धुवायचे सतत बायकोनी कपडे धुवायचे. बरोबर बोलतोस तू, बरोबर बोलतोस मोऱ्याला 8 टाका हाफ मरणाची केक चल रे, केला आठ टाक. टाक. एक 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 मिनिट थांबा थांबा कशाला लागतेस मीच आठ टाकतो त्याला तुझी बाजू घेतो ना मीच आठ टाकतो मोरे त्याला 8 टाका फुल मर्डरची केस मॅडम चोर सांगा ना मला सांगा 1 मिनिट अयो, मला ऐक ना मी नाही मी सोडते डायरेक्ट आणलाय मी सोडते फुगलंय पोट म्हणून म्हणलं मी सोडते सोडा मानतो मी मला सोडा फक्त एवढंच बोलायचं काय म्हणायचं आहे रग्या तू चिंदी आहेस बोल सोड एवढं बोला सोडा का मला बोल रग्या तू चिंदी आहेस. आय, राग्या अरे तू चिंदी आहे चिंदी राग्या काय झालं काय झालं राग्या माझा भाऊ आहे काय झालं हाणलंय आम्हाला यार मॅडम बोलली बोल म्हणून बोललो साहेब खरं सांगतोय होय ना आता बोल सुनंदा तू टवळी आहे साहेब सुनंदा ह्यांच्या भाऊचं नाव आहे ना नाही आहे ए सुनंदा तुझं वाटलं होईल वाटलं टावळे
होतं माहिती? साहेब म्हटले बोल म्हणून बोललो मॅडम. आयुष्यात सांगतोय. बरोबर आहे. हा बोलला ना. तुम्ही इतकं भांडताय ना, एक काम करा, डायरेक्ट घटस्फोट घ्या, विषय संपून जाईल. हा त्यांचं नाव अभिमन्यू मग चक्रवर्ती, मला कशाला फसवताय? काय बोलत घटस्फोट घ्या. घ्या की घटस्फोट. आमच्या सुखी संसारात विष घालवतोय. विष घालवतोय. मी नाही घालवत विष. सगळे जण आमच्याबद्दल चांगलं बोलतात. आमच्या जोडप्याचं उदाहरण तू घटस्फोट घ्यायला सांगतोय. माझं चुकलं. मला एक गोष्ट कळल्या, नवरा बायको चुकीचे असू दे का नसू दे, यांच्या भांडणाची तिसरा पडतो का नाही मोरे, ती सगळ्यात मोठा चुकीचा माणूस असतोय बघा. काय बोललास तू? तिसरा माणूस पडतो का नाही, ते चुकीचा असतोय. कशाला मारलं मला? वसाड्या, गेली 10 वर्ष मी त्यांच्या मध्ये मी चुकीचा झालो. चुकीचा झालो. हा ना मोरे. चुकीचा झालो. कडक काय हाणलेत पंचसाज. क्या बात. मस्त असा डबल ढोलके परफॉर्मन्स. क्या बात. हसरा डिपार्टमेंट. सई. नादखुळा परफॉर्मन्स होता. मला संकल्पना अत्यंत आवडली. खूप रिलेट होणारी आणि असं घडत असेलच, म्हणजे एका डिपार्टमेंटमधले दोघे आहेत, हा भाग त्या संकल्पनेतला खूप आवडला. तुम्ही दोघांनी फारच सुंदर, तुमची केमिस्ट्री भांडायची फार सुंदर होती आणि खरेच नवरा बायको भांडत असं आम्हाला वाटलं. गौऱ्या, काय टोन होता आणि काय आवाजाचं पिच, टोन सगळंच आज विशेष होतं. फारच आवडलं. मजा येते, करमणूक होते, पण गौऱ्या तुझी कधी कधी, एकदम कधी कधी दया येते. एकदम कधी कधी, अगदी व्हेरी रेअरली अशी आज आली गौऱ्या. पण फारच वेगळं बेरिंग घेतलं होतंस आणि मजा आली. मोरे, मस्त मजा आली. तोडफोड परफॉर्मन्स. थँक्यू. आणि याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे तुम्हाला राम राम म्हणण्याची. पण तुम्ही बघतच राहा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. नमस्कार मंडळी. खटकेबाज वाक्यांच्या टिपऱ्यांनी विनोदाचा फेर धरत हास्याचा रासगरबा खेळण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. तुम्हा सगळ्यांना घटस्थापनेच्या आणि नवरात्रोत्सवाच्या खूप शुभेच्छा. विनोदाचे नवरंग उधळण्यासाठी सगळे हास्य कलाकार सज्ज आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. रंगीबेरंगी शब्दांच्या शेरेबाजीनं आणि कौतुकानं या हास्य गरब्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सज्ज आहे दोन्ही दर्दी हास्य रसिक. त्यांचं देखील स्वागत आहे. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. दुसऱ्यांच्या थापा पचाव्यात म्हणून आपलं पोट उधार देणारे अरुण कदम आज नव्या थापेला सामोरे जात आहेत आणि त्यांच्यासोबत हा थापेबाज विनोद सादर करायला येत आहेत. रत्नागिरीची 2 रत्न श्रमेश आणि प्रथमेश आणि भांडूपचा शशी कपूर, निखिल बने. गावात लागलं काय? मारू नको. मग काय करू? तू, मी, श्रमेश आणि अरुण कदम एकाच किट मध्ये आहोत. किट ऑलरेडी गंगेच्या काठावर तरंगतोय. त्यात तुझी ओव्हर ऍक्टिंग नको करू बने. हा मग तू कर. मी करू. हे कर बघ ना, तू कर ना. हे बघ बने, कुठल्याही क्षणी घर मालक घर भाडं मागायला येईल. त्याच्या समोर वाटलं पाहिजे की श्रमेश खरंच मेलाय. कळलं ना? पण पम्या, श्रमेश गेलाय हे ऐकून ते आपलं भाडं माफ करणारच का यार? अरे करतील रे. आपला घर मालक मला माहितीये थोडं इमोशनल आहे. हा. त्याला इमोशनल ढाचे दिले ना तो भाडं माफ करेल. गप, तुझ्या पण ना आयडिया काहीतरी काढतो. तुझ्याकडे पैसे आहेत भाडं द्यायला? नाही यार, पैसे नाही आहेत. आम्ही सांगतो तेवढं कर. चल. अरे ऐक ना, पण हे बघ आपले जे मालक आहेत ना, 1 नंबरचे उल्लू आहेत ते. त्यांना असा येडा बनवेन मी. हे बाबा, मालकाबद्दल काही बोलू नको. का? आपला घर मालक काय साधा सुद्धा माणूस नाहीये, पोचलेला माणूस आहे. नाव काय माहितीये ना? अरुण कदम. मग सांगायचं तुम्हाला कळत नाही. हे काय फालतूगिरी सांगत्या? किती वेळा तुला सांगितलं वसाऱ्या साबणाचं पाणी टाकू नको म्हणून.
उद्या लोक बेली बिली तर काय होईल इथं नाही ना आज तुझी कंप्लेंटच करणार वसाडा तुझी कंप्लेंट म्हणजे काल माणूस गेला तुला अक्कल आहे का काय ना? येण्या जाण्याचा रस्ता आहे तर माणसं गेली पाहिजे नाही ना आज तुला मी सोडतच नाही तुला सांगितलं ते करायचं कळलं काय मालक अरे तू बस बसायला मालक, अहो, अक्कल पाहिजे तुम्हाला अहो, मालक. घरी करता तुम्ही मालक काय चाललंय अरे तुमचं? काय झाले अहो, इथे काय झालंय कुठं काय झालंय अहो, हे बघा काय झालंय मालक श्रमेश गेला मालक किती मारा मालक श्रमेश गेला हा गेला गेला कसा गेला कधी गेला अचानक गेला बसा मी तुम्हाला सांगतो मला अरे अचानक म्हणजे काल मला भेटला तो पेपर स्टॉलवर मी इकॉनॉमिक टाइम्स घेतला ना वाचायला काय 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 इकॉनॉमिक टाइम्स मी तो वाचल्याशिवाय मला झोपच लागत नाही माहितीये तेव्हाच हल्ली जीडीपी घसरतोय तो पण कसा गेला कसा आ? नाही हा गेला कसा मी सांगतो मालक मी सांगतो कसं गेला मालक तुम्हाला ते 3 बिल्डिंग सोडून सावंत राहतात ते आठवत आहेत अरे 2 वाक्याच्या पुढं काय ते मला आठवत नाही 3 बिल्डिंग म्हणजे लय लांब होईल ना काय झालं मी 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 सांगतो मला हा काय ते काय आलं ते शिरके सावंत बोललाय मी शिरकेच्या बाजूला जे थांब पम्या तू थांब रमेश माझा जिवलग मित्र होता मला सांगू दे यार मला सांगू दे ना मी सांगतो हा हा अरे बोल कोण सांगतय मी सांगतो मालक हा कसं गेला हे बघ, सावंत आहेत ना हा त्यांच्या घरी गेला होता श्रमेश कशाला कशाला रिपेअरिंगला रिपेअरिंगला रिपेअर करायच्या वस्तू वॉशिंग मशीन रिपेअर करायला गेला होता मग आईला आतमध्ये पाणी म्हणून वाकला तर आत पडला तोल जाऊन पडला आतमध्ये आणि तेवढंच कोणीतरी बटन दाबला म्हणजे हात गोल गोल फिरून नाही मला गोल गोल फिरून नाही मला कपड्यांसोबत फिरताना टॉवेलचा फास लागला आणि गळफास लागून गेला अरे पण वसाऱ्यावर टावेल कशाला हात ठेवायचा वॉशिंग मशीन मध्ये भांडी टाकू वॉशिंग मशीन मध्ये भांडी टाकतात या माणसाला बाहेर कर पण मी शंका घेते माझ्या मेटर तू शांतो शांतो नको मला माणूस बाहेर करताला शांतो हो शांतो आता काय झालंय माहितीये आजच्या दिवसात ना मालक 2 वाईट घटना घडल्या कुठल्या एक म्हणजे आमचा सोन्यासारखा मित्र श्रमेश गेला आणि दुसरं म्हणजे मालक आम्ही तुम्हाला जे भाड्याचे पैसे देणार होतो ना ते आम्ही श्रमेशच्या घरी दिलेत मालक श्रमेशच्या घरी आम्ही गेलो होतो अरे पण त्याचा आत्मा मालक तडपडतोय अरे पण मग आम्ही त्याच्या घरी गेलो त्याच्या घरची वाईट परिस्थिती बघितली आणि सगळे पैसे तिकडे दिले मालक हो हो ऐक मी काय म्हणतोय म्हणजे अशा प्रसंगात मी पैसे नाही मागणार रे शेवटी मी सुद्धा माणूस आहे माणसाला असं नाही करता येणार मालक तुम्ही आम्हाला समजून घेता हेच खूप मोठे हो मालक श्रमेशची आई म्हणत होती की अजून थोड्या पैशांची गरज आहे मी हॉस्पिटलला जाऊन विचारलं की माझी एक किडनी कोणी घेत किडनी श्रमेशच्या आत्म्यासाठी करावं लागेल अरे पण मी असताना तुम्ही किडनी कसं द्याल तू मी घर मालक आहे ना आज माझ्या घरात तुम्हाला काय झालं मालक हा हे ठेवा पैसे नको मालक अरे ऐक श्रमेशचा आत्मा काय बोलेल मालक अरे वेड्या त्याच्या घरी आज गरज आहे एक माणूस गेल्यानंतर काय होतं घरच्यांचं मला माहिती आहे तू एक काम कर पैसे ठेव हे. घेऊ म्हणताय घे 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 पैसे घे मालक श्रमेशसाठी घेतो हा. मालक मी आजपर्यंत तुमच्यासारखा देव माणूस नाही बघितला हो देव माणूस नाही अरुण कदम आहे त्यांच्या कॉमेडीच्या तर आहे मालक 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 अरुण कदम तुम्ही श्रमेशसाठी एवढं करताय श्रमेश मालकाने तुझ्यासाठी पैसे दिले श्रमेश तुझ्या फॅमिलीसाठी पैसे दिलेत 5,000 सांग 5,000 5,000 दिलेत मालकाने 5,000 दिलेत अरुण निघ मालक
एवढी मदत केल्यात तुम्ही, निघा. हा, हा, या. ए पोरांनो काळजी घ्या रे. हो मालक. ऐक ना. हो येतो मी, येतो. मालक नमस्कार. नमस्कार. मालक रमेश तू? मालक तुम्ही सॉरी नमस्कार करतो मालक. अरे नमस्कार करतोस वसाऱ्या. अरे तू मेलाय साईज वसाऱ्या. अरे बॅग घेऊन वर जायचं सोडून तू आत कुठं घुसतोस? तुम्ही काय सकाळी टाकून आले काय? हा कुठं आहे तू? यमदूत कुठं आहे? काही बरी आहेत ना तुम्ही? अरे बरेच मेल्या आतमध्ये तुझ्या फोटोला हार तू मिळालाय येड्या. इकडे मीच दाखव. इकडे इकडे इकडे. ए हे बघ. जो आजच्या गावात माझ्या फोटोला हार. ही काय फालतूगिरी आहे बम्या? ए बने हा धडधाकड असताना हार घातलेस तू कुत्र्या. ए नौटंकी झाली फालतूगिरी. आता मला कळलं तुमचं. पैसे करा वाचले ना. फार फोरेन पैसा करा. मालक तुम्ही कधी आलात मालक इथे? मी आता आलोय ना सर्मेसला घेऊन आलोय. मालक तुम्ही काय बोलताय? आमच्या दुःखाची चेष्टा करताय श्रमेश इथे फोटो मध्ये. काय बोलताय? ती सैकन वाजवून बसाऱ्यानो. हा बघा सरमेस. हा बघा सरमेस इकडे हाय. मालक तुम्ही बरे आहात ना? एकटेच असे काय करताय? चुकीचं वाटतंय. बरोबर नाही दिसत आहे मालक ते. अरे येड्यानो असं काय करताय? सरमेस जिवंत हाय. हा बघा सरमेस. मालक तुम्हाला किती वेळा सांगितलंय दरवाजा उघडा ठेवू नका, बच्चन येतात म्हणून. मेलायस तू. डायरेक्ट आरपार हात घातला नाही. शिलमेश तू आता अचानक. सरमेस जिवंत आहे. तुम्ही असं काय करता? मालक शिलमेशाचा अचानक गेलाय आमचा. शिलमेश तू अचानक गेलास. मालकाने आपलं घर भाडं माफ केलं रे शिलमेश. तुझी घरची परिस्थिती चांगली नाही म्हणून एक्स्ट्रा पैसे पण दिले. काय आला इथं? आणि रमेश तू असा तसा नाही गेलास. तू वॉशिंग मशीन मध्ये टॉवेलचा फास लागून मेलायस रमेश. एवढं सगळं सांगितलंय, लक्षात ठेव. अरे नाही वचारे जिवंत आहे तो. बघा तुम्ही. हो मालक कोण जीव? हा काय सरमेस? ओ बाप रे. काय झालं? आता मला कळलं मालक तुम्हाला काय होतंय. काय? तुम्हाला हॅल्युसिनेशन झालंय मालक. चल चल. 2 वॅक्सिन माझ्या झाल्यात, 1 बूस्टर पण घेतले. हा कसा होईल आजार मला? त्यांच्या कॉमेडीची तिरटीच बांधतो मी आज. सुचतो तुम्हाला. त्यांना कळणार नाही आता. मालक हॅल्युसिनेशन म्हणजे तुम्हाला भास होत आहेत. रमेश तुमचा भाडेकरू होता ना, तो इथे राहायचा ना, म्हणून तुम्हाला वाटतं की तो आता इथेच आहे. तो चराचरात आहे. अरे चराचरात नाही, तो आपल्या या घरात आहे वासाऱ्या. मालक थांबा. काय? मला आता कळलंय काय बोलायचंय ते. सांग त्यांना तू जिवंत आहेस ते सांग. मालक मी त्यांना दिसणार नाही मालक. म्हणजे? कारण मी आत्मा आहे ना, आणि आत्मा फक्त सामान्य माणसांना दिसत नाही. वसर तू मला कसा दिसतोयस मग? कारण तुम्ही असामान्य आहात मालक. हे बरोबर आहे मालक. तुम्ही असामान्य आणि आत्मा फक्त असामान्य माणसांना दिसतो मालक. ए वसाऱ्या माझी कॅपॅसिटी मला माहिती आहे. कळलं ना मालक? मला आठवलं. काय? मला आता लगेच आठवलं मालक. काय? मी आत्मा आहे ना मालक. हा, मग? म्हणून माझ्या जिवलग मित्रांना दिसत नाही मालक. अरे पण वसर तू मला कसा दिसतोयस? कारण तुमचा माझ्यावर जीव आहे मालक, म्हणून मी तुम्हाला दिसतोय मालक. पण मला पटतच नाही. तुम्हाला नाही पटत आहे? नाही पटत. सईला विचारा, प्रसादला विचारा. सई, प्रसाद तुम्ही सांगा, मी तुम्हाला दिसतोय ना? अरे ते कायच बोलत नाही वसाड्या. ते कसे बोलतील? त्यांना मी दिसतच नाही मालक, तर ते बोलतील कसे? पण म्हणा ना खरंच पटत नाही रे. तू आत्मायस तू. नाही मी हुशार आहे. मी सकाळ उठल्या उठल्या पहिला बदाम खातो. एवढा हुशार आहे. वसाऱ्या तू आत्मायस ना? मग आत्म्याचे पाय असे उलटे असतात ना मागच्या बाजूला. उलटे तू असे केले जायच वसाऱ्या. मागच्या बाजूला असतात पाय. मालक मी ओला आणि कोवळा आत्मा आहे ना. हे कसं ऐकायला गेलं बसायला? मगापासून सांगताय तू दिसत नाही, बोलत नाही. तू आता वला कवला आतमध्ये बोल. हा हे कसं बोलला? मालक आम्ही काहीच ऐकलं नाही. आम्ही रडता रडता हुंदका दिला. हा
मी परत सुरू करतो हा, हा, मला मी ओला आणि कोवळा आत्मा आहे ना त्यामुळे माझे पाय एवढेच वाकडे झालेत. बरं. 12 दिवस पूर्ण झाले ना की ते आपोआप मागे जातील. मग मी झपट व्हायला सुद्धा मोकळा होईन मालक. नाही ना, पण मला ऐक, खरंच मला पटत नाही रे. तू वचने आत्मा दिसते, तू मला दिसतोस आहे ना, असं काय? घ्या फालतूगिरी आई. काय? आयला हे काय अर्थ आहे का याला? म्हणजे जिवंत असताना माणूस आहे म्हणून प्रूव्ह करा, मेल्यानंतर आत्मा आहे म्हणून प्रूव्ह करा. सारखं काय डॉक्युमेंट खेळायचं आपण? हे मला नाही पटत आहे. तेव्हा उचल, तेव्हा मला उचल, तेव्हा मला उचल, तेव्हा अरे उचल. देवाने तुला कधीच उचललेला आहे म्हणून तू आत्मा झालास ना वसाऱ्या. न मला सांग, वॉशिंग मशीनच्या आत बसून तुझ्या बापसाने रिपेल केलं होतं का रे? कशाला सारखं सारखं बोलताय तसं? माणसाचं मरण त्याच्या हातात नसतं, ते ठरवणारे वेगळेच आहेत आणि मग आपल्याला तसं मरावं लागतं. मालक तुम्ही काय पण बोलताय? अरे तुम्ही मला सांगा, ऐक. हे माझं मरण्याचं वय आहे काय हो? कसं वाटत कसं वाटत सांगा ना मला, मी काय करू? अरे हो वसाऱ्या, पाय ओढलास माझा, खाली तुझ्या लेवलला आणलास आहेस म्हणा. आत्मा म्हणून काय पण करशील? मालक काय? तुम्ही एवढ्या खाली कसे आलात? अरे वसाऱ्या, ह्या सरमेसनी ओढला ना मला. कोण आहे इथे? मालक इथे कोणीच दिसत नाही. तुम्ही वेड्यासारखे काय बोलताय मालक? ऐक ऐक भावा माझ्या, मला पटतंय तू आत्मा आहेस. कशावरून? आत्मा इमोशनल नसतो वसाऱ्या. हे काय लॉजिक आहे? हे काय लॉजिक आहे? काय बोलू मी आता? काय बोलू नकोस रमेश तू आता. मला आता इथे फक्त शांतता हवे, कसली चर्चा नकोय पम्या. रमेश जिथे आहेस, जिथपर्यंत पोहोचलाय तिथे आता शांत राहा. लोकांना पटलंय तू गेलायस, आमच्यात नाही राहिलाय. जिथे आहेस तिथे शांत राहा रे बाबा. मला खरंच पटत नाही वसाऱ्या, तू आत्मा आहेस ते. मालक निघा आता, निघा. मालक जाता जाता एक रिक्वेस्ट करू काय मालक? अरे 5,000 दिलेत मी वसाड्या. नाही, पैसे नकोत मला. मला ना 2-3 दिवसासाठी तुमची बॉडी भाड्याने काही देताय? येडायस काय? तुम्ही नाही देताय? मी नाही देत. तुम्ही नाही देताय? नाही देत. मग इथलीच कुठली तरी बॉडी बघून मी घुसेन आतमध्ये. ऐक वसाड, ए ऐका. काय झालं? तुम्ही असे इथे का पळताय? काय झालं? सरमेश येडा झालाय. कोण? कुठला तो सरमेश? बोलतो बॉडीत घुसायचंय. आज दिवसभरात तुम्ही लुंगी घालू नका, तो घुसत भटकल. मी येतो. मालक तुमची बॉडी द्या. मालक तुमची बॉडी द्या. कानफार फुरी. मालक बॉडी द्या. मालक तुमच्या द्या कुत्र्या. किधर? हा? कुठं? कुठं म्हणजे तिच्या आईला तासभर थांबवलेला का मला खाली? पैसे सुट्ट घेऊन येतं म्हणला, ती बॅग वाला कोणतरी पोरग गेलंय वर. रिक्षा उभी गेली खाली, गावा बसण्याला का मी? कुणी पण? ती बॅग वाला पोरग होती, एक लाल कपडे घातली होती. तू तुझ्या रिक्षात होता? हो. येड्या, तो आत्मा आहे, मिळालाय तो. काय येडा आहे का? आत्मा कुठं रिक्षानं घेऊन आलोय आताच त्याला मी. किती पैसे झाले तुझे? 60 रुपये. मेल्या, हे 60 घे, गप निघ, मरशील करमन जा. का मरशील करमन? ऐक माझं, मेलाय तो, मेलाय. माझ्या फोटोला हार घातला तुम्ही. अरे तुम्हाला रिक्षावाला, अरे आत्म्यानं आपलं काम सुरू केलं आणि पळा. क्या बात है, कन्विक्शन का पैसा है बॉस. व्हॉट अ कन्विक्शन, हिलेरियस परफॉर्मन्स. प्रसाद काय म्हणाल? फार सुंदर. कलाकृतीमध्ये आत्मा असेल तर ती फार रंजक होते असं म्हणतात. आज आत्म्यावरचीच कलाकृती होती, त्यामुळे ती रंजक असणारच. अरुण ॲज युजल तुफान एनर्जी आणि विलक्षण कन्व्हिक्शन, म्हणजे कमाल. बने अण्णा, नाना आणि श्रमेश ही तुझी व्हर्सेटॅलिटी दिवसेंदिवस रडण्याची जी दिसतीये ती खरं वाखाणण्याजोगी आहे. फार मजा आली ओव्हरऑल. सुपर सुपर. थँक्यू. मंडळी, मनोमिलन स्वरछेडे आणि अविट रागिणी यांची मैफल आज सजणार आहे भाईच्या बंगल्यात. बघूया या मैफिलीची चित्तर कथा, जी आपल्याला दाखवणार आहेत हास्य जत्रेतले भन्नाट हास्य कलाकार. तुमच्यासाठी गरम गरम काढून आणले. बाई घेतलाय तर वरटतील आपल्याला. नाही 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 नाही, गाण्या अगोदर आम्ही तेलकट थंड वगैरे काही खात नाही. नाही, आम्हाला ते सांभाळावंच लागतं नाही का?
पण मला सांगा ते भाई येईपर्यंत आम्ही सुरुवात तरी करू का म्हणजे तयारी करून देतो नाही का आम्ही करा ना मदत करा काय करा धन्यवाद या, या. पण मनोमिलन नाही म्हणजे आपला 500वा कार्यक्रम जेव्हा होईल तेव्हा होईल हो. पण हा छोटेखानी कार्यक्रम आपण घेतला ते एक बरं केलं नाही का? अविट रागिणी सतत सांगायची गरज नाहीये की आपल्याला पैशांची गरज आहे कळतंय मला कळतंय. अरे पण आता आहे तर आहे ना. हो हो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे या कार्यक्रमाचं काय तो तो नाही मनोमिलन तू का चिडचिड करतोय सांग बरं. मी चिडचिड नाही, हा आनंद आहे. अरे पण तो येणारच नाहीये ना इथे. हो, हो, मग का तू त्याचं नाव घेतोय? मला जरा स्वर लावू दे तू हा. तुम्ही लोक ना चिल मारा काय ना आता भाई येईल हा भाईंच्या पोरांचा बॅट डे आहे ना आज. हा. दोन्ही पोरं आहेत ना वनी आणि गावऱ्या त्यांचाच बॅट डे आहे तर भाई आपल्याला बोलला बॅट डेच्या दिवशी ना काहीतरी गाण्याचा मस्त प्रोग्राम झाला नाही, पाहिजे नाही, म्हणून तुम्हाला इथे बोलवलंय. वाईट दिवशी का बरं म्हणजे बॅट डे मला काही कळलं नाही. बॅट डे अरे देवा वाढदिवस माफ करा. नाही पण मला सांगा की भाई म्हणजे ते ऍक्च्युअल मध्ये भाई आहेत का? अविट रागिणी काय विचारतेस तू भाई म्हणजे फक्त गुंडच का नाही ना गुंड का बरं बोलवतील आपल्याला गाण्याच्या कार्यक्रमाला हो तेही आहेच हा, म्हणा. मग असं काय करतेस मुळात महत्वाच्या व्यक्तींनाही आपण भाई म्हणतो म्हणजे पुलंना नाही का लोक प्रेमाने भाई म्हणायचे. हो ना हो ना हो ना. नाही ना ऐका आमचे भाई ऍक्च्युअल मध्ये भाई आहेत अंडरवर्ल्ड मधले टॉपचे भाई आहेत आमचे. पण तुमचे भाई ठोठो नाही आम्ही निघतो. आमचे मनोमिलन. स्वर जरा घरी राहिलेत आम्ही ते ऐका, घेऊन ऐका, येतो. नाही, ऐका, हो, तुम्ही पळून जायची गरज नाही थांबा काय आमचे भाई आहेत ना डेंजर असतील पण कलाकारांवर जाम प्रेम आहे भाईंचं. हो का दर्दी माणूस आहे भाई कलेच्या बाबतीत हा गाणी बिणी जाम आवडतात भाईंना. अच्छा अच्छा मोहम्मद रफी साहेब जाम फॅन त्यांचे नेहमी गाणं गातात ना तेव्हा एकदम वेगळे गातात. जवळपास पण जात नाहीत भाई त्यांच्या माहितीये एकदम वेगळे लय टॅलेंट भरला आमच्या भाईंच्या मध्ये लय टॅलेंट. म्हणजे ते रफी सारखं गात नाहीत हे टॅलेंट आहे त्यांचं. असू दे. या बन्या भाई आले यायला ये. ए, भाई आले बाय बाय नमस्कार. ते आलं काय कलाकार आले काय हा हा भाई आयुष्यपद हे काय तू- अरे नमस्कार नाही तुम्ही नका करू भाई. नाही बाबा कलाकार म्हणजे एकदम हेच आपला लय रिस्पेक्ट आहे कलाकारांबद्दल. धन्यवाद. कलाकार म्हणजे देवाचं दुसरं रूप यार. हो हो तुम्ही सिंगर आहे काय हो, हो. हा आणि ताई सिंगरीन सिंगरीत म्हणाले. तुम्ही बसा ना अरे, उभ्या का बसा ना नाही, हा, बस, बसा बसा बस. भाई मी इथं बसाल ना या ना भाई बसा इथं. मनोमिलन. एवढ्या कलाकार आलेत हे- आणि त्यांच्या समोर मी या स्पेशल खुर्चीवर बसणार अक्कल आहे का तुम्हाला मी इथं असू दे, बसणार ऐक. नाही तर मी इथं असं बसणार अहो, ऐका ना, अहो, तुम्ही एवढं नका हे करू. नका करू. मी बसा माझ्या तिथे. स्पेशल खुर्चीवर अहो काय अहो, काय करताय? अहो, काय नाही, ऐका ना, बाबा. ताई. अहो, नाही. ऐ- एवढं मला एकदम रिस्पेक्ट आहे कलाकारांबद्दल भाई तुम्ही बाजूला. आईला. मनोमिलन बघितलंस ना ते किती मान देत आहेत आपल्याला. नाही म्हणजे गुंड ह्याबद्दलची जी मतं होती ती सगळी बदलली आहेत माझी हो आता. ना हो ना हो ना. भाईजी तुमची जुळी मुलं आलेली नाहीयेत त्यांचा वाढदिवस आहे. आले नाही का दोघं नाही या गौऱ्या या अन्य अरे या ना यार ही माझी पोरगी वन्नी आणि हा माझा छोटा पोरगा गौऱ्या. हा बघा वनीला मी तीट लावलंय याच्यावर तीट दिसत म्हणून याला पीठ लावलंय. माझा पोरगा आहे हाय गौऱ्या. हाय हाय कर हाय कर हाय मी हिचा दाऊ आणि हे माझे दादा. दादा हम्म. नाही पण तुम्ही यांचे बाबा आहात ना. अरे ते ना ताई काय ना ते थोडासा सांगायला विसरलं तुम्हाला. काय झालं म्हणजे माझ्या गौऱ्याचा ना बचा लॉचा आहे. आ? नाही आमच्या म्हणजे गौऱ्याला त्याला लहानपणापासून बोलता येत नाही. बाकी सगळं एकदम मस्त बोलतं त्याला बोलताच येत नाही. चा लॉचा आहे त्यात. हो. काय झालं बाळा का म्हणजे नाही येत. का आता तुम्ही सगळे द म्हणता मी द म्हणतो. तुम्ही म्हणता दकरी घास खाते
मी काय म्हणतो डकरी घास खाते तुम्ही काय म्हणता म्याव. डोका दूध पितो मी काय म्हणतो म्याव. डोका दूध पितो हे तर वेगळंच आहे काहीतरी असं पण असं ब का नाही म्हणताय त्याला अरे ओष्ठ्य शब्द आहे की नाही तो ओष्ठ्य म्हण ओष्ठ्य ओष्ठ्य काय बोलता येत आहे त्याला येतंय की सगळं हो, बोलतोय क्लिष्ट म्हण क्लिष्ट अरे अजून येत आहे त्याला हो ना हो ना हो ना प्रद्युम्न म्हण प्रद्युम्न अरे बारे हे शब्द बोलता येत आहेत त्याला ऐक, सगळे ऐक. कठीण शब्द जमताय हो, बबन म्हण ददन दरोदर आहे ना दरोदर आहे नाही ददन कसं हे बघ ब ब असं होतं की नाही असं कर ब द जाऊ द्या. नाही, ऐक 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 हे बघ हे बघ ब द नवऱ्या नाही. अहो, ऐक, चला, ऐक, नाही, परत नाही, कर, परत कर, नीट कर येणार, नीट कर हे बघ येणार. ब म्हण द नवऱ्या, नवऱ्या, तू पण आहे यार. आवडत मुलगा आहे. दरोदर बोललो ना दरोदर बोललो ना तू दरोदर बोलला गौऱ्या हो तुम्ही नका शिकवू अय्या काय नाही अहो तो नुसता हवेत मारतो त्याचा काही नियम नाही लागत या आम्ही जातो अहो नाही शपथ नाही नियम लागत त्याचा बरं बरं ताई बसा बसा तुम्ही शिंगरीन ताई बसा काय नाही गौऱ्या काय करतो तू हा आज बड्डे आहे ना भावा तुझा आपण कार्यक्रमाला हा, सुरुवात चल 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 कार्यक्रम बस 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 बसा हा हा आधी आपण केक कापूया का अरे घेऊन जा केक केक अमित जी? मला केक 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 पाहिजे तुम्ही आहे. केक 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 हाय शपथ केक चला होऊन जाईल. हा, सुरू करूया चल हे घ्या हे घ्या हे घ्या हे घ्या हे घ्या एक नंदर भारी भारी काय दादा भाईजी आमची चूक झाली तुमच्या मुलांनी केक भरवला म्हणून आमचं ते गाणं थोडंसं असं झालं नाहीतर आम्ही खूप सुरात गातो माफ करा रफी साहेबांची आठवण आली यार रफी साहेबांची आठवण आली मी लय मोठा फॅन आहे माहिती रफी साहेबांचा अच्छा मी ते गाणं गातो ना डायरेक्ट म्हणजे असे सगळे मला स्टँडिंग ओवेशन देतात माहिती आहे? रफी साहेबांचं आई शपथ सांगतो एकदम वेगळा आहे ना गॉड गिफ्ट आपला मॅच होत नाही त्यांना ते गिफ्टच वाटतंय आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया या बसून घ्या बस रागिणी ये बस तर महफिलची सुरुवात तर छान झालेली आहे पण आता आपण फरमाईशी घेऊया असं मला वाटतं फरमाईशी घेऊया फरमाईशी घेतो पहिली फरमाईश मी बर्थडे गर्लची घेणार आहे सांग बरं फरमाईश सांग तुझी मला जादू बघायची आहे अच्छा जादूवरचं का कोई मिल गया मधलं गातो नाही अरे, जादू है नशा है नाही अरे सिंगर तसा नाही जादू है नशा है नको. वनीला जादू बघायला आवडते ती जादूच बघायची जादू दाखवा दाखवा जादू दाखवा म्हणजे मी तर गायक आहे तर मी जादू कशी सांगा ना काहीतरी तुम्ही माझ्याकडे नका बघू. बोला त्यांना मी गायक आहे की नाही भाई हे लोक असं नका गायक आहेत करू. ना आपण यांना गायला बोलवलंय हे काय जादू विदू नाही करणार मी चिकना काकाला ओरडलो चिकना काका तू का बोलतो रे आमच्या वनीला मी चिकना काकाला मारतो चिकना काकाला मारतो हे बघा हे बघ बघ. अजून मजा आली तुला अजून मारतो हा बघ गप बसा झाला या तुम्ही त्याला गोळी मारली हो मग काय आलं गोळी मारली अरे काय नाही त्याच्या पायात लय गोळ्या आहेत बाहेर एक डॉक्टर ठेवूनच दिलाय तो 2 टाके लगेच येईल त्याचा सवय आहे काय नाही तुम्ही हे करा जादू दाखवा चला जादू दाखवा जादू दाखवा जादू दाखवा
दाखव ना अरे लोमी लोमी दादा जादू दाखव. जादू जादू दाखव नाही तर ते आपल्याला जादू दाखवतील. रागिणी कुठून जादू दाखवू मी? अरे कर ना काहीतरी. मी करतो मी दाखव ना. अहो, दाखवा ना काय करताय चला. काय करतो मी दाखवतो मी जादू दाखवतो. मला खिशातनं वाघ काढून दाखवा. अरे दाखव ना भाई, एवढा काय पोरगी बोलते तर दाखव ना वाघ काढून दाखव. तुम्ही काय बोलताय हो? तुम्हाला तरी कळलं पाहिजे ना भाईची. काय? वाघ कसा खिशात असेल? अरे पण पोरगी बोलते तर काढून दाखव ना. खिशात दाखव ना वाघ तेवढं सांगतायत तर अगं, तू गप्प बस. दाखव ना वाघ. काय वेळ लागलाय तुला? सांगा ना खिशात. काकांच्या खिशात वाघ आहे पण तो झोपलाय है ना गौऱ्या? वाघ झोपलाय. हा कुठे काकांच्या खिशात. कधी झोपला? तो जेवलाय ना आता. पण काका मग वाघ उठल्यावरती दाखवशील. हा आता गौऱ्या आता तू बस. गौऱ्या गौऱ्या माझी. चल गौऱ्या तुझी फरमाईश. चल आता तुझी दादा. फरमाईश. मला ह्याच्या खिशातल्या वाघाला दंदुकीने गोळी मारायची आहे. एवढा कशाला ओरडतोय? मार तू मार गोळी. अरे अरे वाघ झोपलाय त्याला कळणार पण नाही. मार तू गोळी. मला याला गोळी मारायची आहे. बाबा नको ना. बाबा वाघ खूप चांगला असतो. असं पिसाला फुलवतो आणि नाचतो पण ऐक ना. ना, बंड्या. गौऱ्या मार बिन. ऐका अहो याचा नियम नाही लागत. ऐक मारू दे. मार अरे मग घाबरायला पाहिजे ना मला. याचा नेम लागत नाही तुम्ही घाबरलो पाहिजे ना. गौऱ्या मला माहिती आहे तुझा नियम नाही लागणार. मार तू, मार मार. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका लोचन मधनू उर्फ पोतदार. माझा देव माझा देव ऐका अहो ऐका माझा देव मला सापडला. इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. गप्प बस. तुला बघून आज मला पहिल्यांदा आनंद झालाय रे. इथे ये तू. काय तुम्ही रडताय. गौऱ्या बाळा तुला वाघ मारायचा आहे ना? मारायचा आहे. याच्या खिशात मोठा वाघ आहे. पांढरा वाघ. बंगाल टायगर. मार जा. मार मार मार. या बसा बसा हा, बसा बसा. अरे बापरे. रसिको वाघ म्हणजे काय? रसिको वाघ म्हणजे काय? रसिको ह्याला वाघ म्हणतात. रसिको नाही हे घोरणं झालं. रसिको वाघ. रसिको वाघ म्हणजे काय? रसिको वाघ म्हणजे काय? वाघ म्हणजे काय? रसिको तुमच्या खिशात आहे वाघ. रसिको बंदूक वाघाशी येते तेव्हा काय होतं? या क्षणाला मला सुचतं रसिको. म्हणजे तेरान तुम्हाला जाणवत असेल की या क्षणाला मी कुठल्या प्राणावर बसलेलो आहे रसिको. याच्यावर एकच बार रसिको. 1 2 आणि 3. क्या बात. एक नंबर परफॉर्मन्स. कहर केलात. वा वा वा. मजा आली. खूप मजा आली. प्रसादा वा वा वा. अल्टिमेट कॉन्सेप्ट होती आणि अल्टिमेट लिहिलं होतंस पशा. फार मस्त लिहिलं होतंस. आणि या कॉम्बिनेशनची मजा फारच काहीतरी और आली. म्हणजे मनोमिलन, अवीट रागिणी आणि भाई त्याची 2 मुलं आणि सरतेशेवटी सत्यशील सरपोतदार. हे मिक्सचरच फार विलक्षण होतं आणि त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट तेवढाच विलक्षण आला. काय रिॲक्शन दिल्या तुम्ही दोघांनी, ओमकार आणि चेतना. अफलातून रिॲक्शन्स होत्या थ्रू आउट. वनिता ॲज युजल फॅन्टॅस्टिक. गौऱ्या आज तू सिद्ध केलंस की तू दाप आहेस आणि बुद्धिमान पण आहेस. समय फॅन्टॅस्टिक. मजा आली. वंडरफुल.
सुसाट परफॉर्मन्स होता. मला एक गोष्ट आवडते की आपले जे हिट झालेली पात्र आहेत त्यांची जर्नी कशी आपण इकडून तिकडे गुंफतो ह्याला फार म्हणजे याचा क्रेडिट ऑफकोर्स सचिन सर आणि सचिन सरांना जातं, पण हे गुंफणं फार महत्त्वाचं आहे आणि ते आपण प्रत्येक वेळेला करतो. इथे अविट रागिणी आणि हे दोघे येतील असा मी कधीच विचार केला नव्हता, पण अप्रतिम संकल्पना होती आणि तुम्ही ती खूप छान सादर केलीत. फार मजा आली. मंडळी, पायल आणि झिलमिल या सुसंस्कृत समाजाचा ताल बिघडवणाऱ्या कन्यका आलेल्या आहेत एका गॅदरिंगला. बघूया त्या गॅदरिंगची अवस्था जी आपल्याला दाखवतायत कल्याणची चुलबुली शिवाली परब, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संध्याराव, दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत आणि कॉमेडीचे दमदार पंडे ईशा डे. मॅम 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 सगळी तयारी झाली आहे ना? हो. म्हणजे पहिलाच वेळ आहे माझी अँकरिंग करायची, तर जरा मी थोडं एक्साइटेड आहे. तुला थँक्यू म्हणायचंच राहून गेलं रे. म्हणजे एवढं लास्ट मोमेंट तुला सांगून पण सूत्रसंचालन करायला आलास तू. थँक्यू. अहो मॅम थँक्यू कसलं, मी माझी विद्यार्थी आहे शाळेचा. तुम्ही फक्त हाक मारा ओंकार मी मॅम असं आणा. मॅडम फक्त एक मॅडम एकच विचारायचं आहे की म्हणजे प्रमुख पाहुणे कोण आहेत? कसं आहे आता विद्यार्थी खोळंबले ते म्हणजे तयार झालेत, ते बोंबाबोंब सुरू करायच्या आधी आपण कार्यक्रम सुरू करूया. नाहीतर तुम्हाला माहिती आहेत मुलं म्हणजे डोक्यावर बसतात. तुला माहिती नाही का पायल आणि झिलमिल आहेत? नाही मॅडम डान्सर्स नाहीत. प्रमुख पाहुणे कोण आहेत? तुला माहिती नाहीत पायल आणि झिलमिल? नाही भिवंडी सेन्सेशन आहेत त्या. खूप खूप मोठ्या स्टार्स आहेत त्या आणि आपल्या चेअरमनच्या खूप फेवरेट आहेत, त्यामुळे त्या आहेत आपल्या प्रमुख पाहुण्या. नाही हरकत नाही, पण येऊ देत त्या. म्हणजे आपण कसा कार्यक्रम लगेच सुरू करूया. कार्यक्रम छान करा. मॅडम अहो अहो मॅडम. अहो थांब नाही, शांत राहा. पडदा का उघडताय तुम्ही? सुरू व्हायचाय मॅडम सुरू व्हायचंय? कार्यक्रम. बसा ना बसा. मॅडम कार्यक्रम सुरू व्हायचाय अजून. हो 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 बसा ना. तुम्ही बसून घ्या. तुम्ही बसू. मॅडम जरा इथे या. इथे अरे काय चाललंय यांचं मॅडम? काय अरे शाळेच्या गॅदरिंगला आल्यात का मुलांना पौगंडावस्थेची जाणीव करून द्यायला आल्यात त्या? मारताय कशाला मॅडम त्या? वेडा का त्या? बघा कशा आल्यात. आपल्या शाळेनी काय डिप्लोमा इन आयटम डान्स वगैरे असा काही कोर्स सुरू केलाय का? मला कळत नाहीये. म्हणजे मॅडम जोक मारतो इथे. काय वेळ आहे मॅडम हसू नका. त्या बघा म्हणजे लहान चेअरमन खूप मोठे फॅन आहेत त्यांचे. अच्छा. त्यामुळे चेअरमनला वाटलं की कोणी काही करू शकतं ना. बरं ठीक आहे. एकच मिनिट. मी झिलमिल मॅम, पायल मॅम, झिलमिल मॅम, पायल. Oh my God, मैं तेरे को देखी च नहीं रे. अरे मैं भी तेरे को देखी च नहीं रे. Oh my God, पायल. झिलमिल कैसी है रे तू? माई मस्त आहे. तू कैसी आहे रे? मैं एकदम हॉट है रे. घमोट दिसतेस तू. हॉट कसली? क्या रे? तुझा मेकअप खूप फाटलाय ग. हाँ क्या? स्वस्त ब्युटी पार्लर मध्ये जातेस का? जलती है ना तू? मैं जलती कहीं को है? जलूं? नहीं मेरे को पता है ना. तेरे को पता है ना मैं तो ब्रांडेड गोष्टी वापरती है. मेरे को पता है तू उस दिन चमेली ब्यूटी पार्लर में गई थी. स्टोरी देखा मैं तुला. ठीक आहे. मोठी सानी आली मला सांगते. तू नको सांगू तुम्हाला मला. सांगते सर, ही ना माझ्या मागे साईड डान्सर म्हणून नाचायची. त्याला कशाला सांगतेस ग? नाही नाचायची का? आई तिने ते काम सोडून
सोडलं आणि दुसरं स्वतःच काहीतरी सुरू केलं. तुम्ही हिला विचारा, तुम्ही साईड डान्सर म्हणून नाचायचं की नाही? मी नाचायचे, मग तू काय करायची? हिरोईनी होतीस का ग? हिरोईन नव्हते, पण मी हिरोईनच्या मागच्या रंगीत नाचायची. हो का? हो, कितव्या रांगेत नाचायची? मी दुसऱ्या रंगीत नाचायची. ऐका. तू 7व्या रंगीत नाचायची. एक मिनिट, मी तिसऱ्या रांगेत नाचायची. काय पण बोलू नकोस. मी खोटं बोलत नाहीये, मी खरंच बोलते. तू मला बोलायचं आणि सटवी गप्प बसतीस का तू गं? चढतीस माझ्या जास्त बोलू नको. जरा थांबा, थांबा प्लीज प्लीज, शांत व्हा. शाळेचं गॅदरिंग आहे हे लक्षात ठेवा. हा, सरकायलिओ खटिया मित्रमंडळाचा कार्यक्रम नाहीये, तर तसं वागा प्लीज. प्लीज बसून घ्या. आपण पडदा द्यायचा का? मॅम प्लीज पडदा द्या, पडदा प्लीज द्यायचा का? प्लीज. पडदा दे लवकर. प्रिन्सिपल आहात तुम्ही, प्रिन्सिपल आहात. सॉरी. तर नमस्कार विद्यार्थ्यांनो, नमस्कार नमस्कार. हॅलो. हाय फ्रेंड्स. हॅलो एव्हरीवन. हॅलो एव्हरीवन. राहू द्या राहू द्या राहू द्या. हो या या या, बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या. नॉटी नॉटी चिल्ड्रन, बसून घ्या बसून घ्या. तू नको सानी बनू. बसून, काही हरकत नाहीये, काही हरकत नाही. अजून आहे, कार्यक्रम आहे पुढे, थांबा. हा तर नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी ओंकार राऊत, याच शाळेचा माजी विद्यार्थी. तर आपल्या या शाळेच्या गॅदरिंगला खूप मोठे मोठे प्रमुख पाहुणे येऊन गेलेले आहेत. आणि आज तर आपल्या प्रमुख पाहुण्यांचं मी स्वागत करतो. पहिल्या प्रमुख पाहुण्या आहेत झिलमिल मॅडम. मेरे को पहिला लिया. शाळा आहे, शाळा आहे, शाळा आहे, भाषा जरा जपून वापरा, शाळा आहे. तर झिलमिल मॅडम यांनी अनेक सुप्रसिद्ध अल्बम्समध्ये काम केलेलं आहे. त्यातला पहिला अल्बम बेंबाट पडलं उघडं, खुर्ड्यात पडलं कोंबडं. हे असं नाव आहे. माझा पहिला अल्बम. तुम्हाला सांगते, मी दिवसभर कोंबड्याच्या मागे होते. मी दमले होते कोंबड्याच्या मागे पळून राहू पळून. द्या राहू द्या राहू द्या, मज्जा आली. हरकत नाही हरकत नाही. यांचा दुसरा अल्बम इश्काचा विंचू मारतोय नांगी. हो, पूर्ण दिवस नांगी मारून मारून दमली होती मी. पण माझा फेवरेट आहे. हरकत नाही, तुम्ही बसून घ्या. बसा मॅडम. मॅडम मॅडम तुम्हीही बसून घ्या प्लीज. हरकत नाही हरकत नाही, मी आहे आहे मी सांभाळायला आहे. आणि आपल्या दुसऱ्या पाहुण्या आहेत पायल मॅडम. अरे देवा, कुणी टाळ्याच नाही वाजवल्या. पायल मॅडम. हो हो, वा या पायल मॅडम. हो पायल मॅडम. यांचे काही चित्रपट येऊन गेले. त्यातला पहिला चित्रपट दिल का तोता जिगर की मैना. या फिल्म मध्ये 4 तोते होते आणि 3 महिना होत्या. त्यातले जे जिगर की महिना ना, ते मिस होते. हरकत नाही. अशा ह्या आपल्या पायल मॅडम. मॅडम, आपण आता भाषण करूया का तुमचं? हो चालेल ना. चालेल. मी करते. मी पहिलं भाषण मी करणार. करते. मला ठोकायचे भाषण. मगासपासून मी बोलते. मला भाषण ठोकायचंय. मलाही भाषण करायचंय. मला भाषण करायचं. मला करायचंय मी पहिली पहिला. करते. थांबा. एक्सक्यूज मी, मला करायचंय. या सॉन्ग गेट लॉस्ट. ऐका, प्रिन्सिपल आहेत त्या. ऐका ना, प्रिन्सिपल आहेत. तुम्ही एकत्र भाषण करता का? मला चालेल. मला चालेल. ठीक आहे, पहिले कर. मी बोलते. करा. थँक्यू. एकत्र करताय ना भाषण, इथे कराल. मॅडम भाषण. हाय फ्रेंड्स. हाय माय फॉलोअर्स. फ्रेंड्स, शाळा म्हणजे काय? माहित नाही तर घरी जा. तू जा. तू जा. तू जा. तू जा. तू निघ. तू जा ग. तू थू. जा ग, जा ग. तू जा. तू जा ग. तू निघ. पुढे जा पुढे जा पुढे जा. फ्रेंड्स, मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी जेव्हा म्हणजे काम करायला लागले, म्हणजे साधारण मी पटकन सांग. 7 वर्ष झाली इंडस्ट्रीमध्ये काम करते. मला 10 वर्ष झाली. आय एम द सिनियर, यू आर द ज्युनियर. म्हणून 4 वर्षांनी तू बुडी झाली लवकर. डार्क सर्कल आले, रिंकल पण आली तुला. एक मिनिट, मी बुडी नाहीये. तू बुडी आहे. मुलांनो, मी बुडी. मर्द बच्चो, मर्द बच्चो, मला सांगा, मी बुडी दिसते का? मला सांगा, मी बुडी दिसते का? अजून पण मला बघून मारेन. तुमच्या दिलाचं कबूतर फडफडतो की नाही फडफड? कोणाचाही
कोणाचाही कबूतर फडफडणार नाही. आता तुम्ही जरा थांबा. नाही तिला बोलू देत. इकडचे जेंट्स बच्चे सांगतील कोणाला बघून कबूतर फडफडतो. मला मिरची बोलतात. मी तडका दाखवायला तयार आहे. मॅडम असं शाळेचं गॅदरिंग आहे हो मॅडम. शाळेचं एक मिनिट आज होऊन जाऊ दे. मी स्विंग नावाच्या एका गाण्यावर अल्बम मध्ये डान्स केला होता. मी पण त्याच डान्सवर गाण्यावर अल्बम केला होता. मी जास्त सुपाऱ्या मारल्या होत्या. मग मी काय पान मारलं होतं. मी थोबाड पण- फोडीन. सटकवीन फण 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 कन. शाळेचं गॅदरिंग आहे. माझं पण त्या गाण्यावरचं ते अल्बम सॉन्ग होतं ते डुपर 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 सुटर डुपर हिट झालं होतं. ठीक आहे शाळेचं आपण एक काम gathering करूया. आपण एक काम करूया. ऐका सोपं ना. करूया. आपण आता डान्स लावूया. बघूया कोण जास्त चांगलं असतं हे मर्द बच्चेच सांगतील. मर्द बच्चे नका James म्हणून बच्चे मला प्यार शाळेचं द्या. गॅदरिंग नाही आहे. मॅडम मला मॅडम पण असं नाही होऊ बघायचं आहे. शकणार. शाळेचं नाही, कसं आहे, gathering आपण आहे. शाळेचं गॅदरिंग ए आहे ना, असं कबूतर फडफड. कळलं? शाळेचं गॅदरिंग आहे. तुम्ही थांबा. सगळ्यांनी थांबा. काय चाललंय मॅडम हे? हे असे प्रमुख पाहुणे आहेत आपल्याकडे आज. हे असे? अरे काय आदर्श ठेवणार आहोत आपण मुलांसमोर? हे आपले इन्फ्लुएन्सर्स आहेत आजच्या पिढीचे. नाही अरे नाही ना, तुम्हाला कळतंय ना मॅडम. प्रमुख पाहुणे बोलवताना ग्लॅमर सोडा, त्यांचं कार्य बघा आणि मग बोलवा प्लीज. वा वा वा. मुलं ना स्विंग डायरेक्ट थांबणार नाही तिथे. बरोबर. बरोबर आहे. सांगा त्या चेअरमॅनना पण सांगा हे सगळं. कळलं काय? सर मी काय बोलते मी मुलांसोबत एक हाड मी फोटो हाड तिकडे. चल निघ. निघ तिकडनं. वा वा. अतिशय इंटरेस्टिंग कॅट फाईट्स. मज्जा आली. सई. कडक परफॉर्मन्स. सगळ्यात आधी शिवाली आणि नमा तुम्हाला खूप खूप प्रेम. कारण नमा तू लॉली साकारतेस, शिवा तू मोना डार्लिंग साकारतेस आणि त्याच्याच लाईन्सवरती ही 2 कॅरेक्टर्स आहेत. पण तरीही तुम्ही ही वेगळी परफॉर्म करता. म्हणजे ॲक्टर म्हणून हे तुमचं स्किल आहे की त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये आम्हाला फरक स्टार्कली जाणवतो. आणि तुमच्या दोघींच्या प्रेझेन्समुळे आम्ही खूप सुखावून गेलो. आणि नेहमीप्रमाणे तुमच्या जुगलबंदींनी आम्हाला खूप एंटरटेन केलं. बाकीच्यांनी उत्तम साथ दिली. सगळ्यांनी मजा आली. कीप इट अप. थँक्यू गाईज. आणि याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. पण तुम्ही बघायला विसरू नका सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद.